smoking has been shown to affect even male as well as female fertility. तर IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझर. इन व्हिट्रो आणि इन व्हिवो. इन व्हिवो म्हणजे व्हॉट हॅपन्स इनसाइड द बॉडी आणि इन व्हिट्रो इज व्हॉट हॅपन्स आउटसाइड द बॉडी. आज आपल्याबरोबर आहेत मानसी नारळकर मॅम, ज्या गायनॅकोलॉजिस्ट आहेत, इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत, IVF आणि सगळ्या गायनॅकोलॉजी रिलेटेड ट्रीटमेंटसाठी आपली प्रॅक्टिस आहे. तर पहिलं म्हणजे तर वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. आणि थँक्यू सो मच टू गिव्ह अस द टाईम. कारण का आजचा जो आपला सब्जेक्ट आहे विच इज रिलेटेड टू इन्फर्टिलिटी, मेनली IVF आणि एग फ्रीजिंग, हा जो आत्ता कन्सेप्ट्स नवीन आहेत खूपशा लोकांसाठी, पण आय थिंक ह्याचं म्हणजे प्रॅक्टिस साधारण 10 ते 15 वर्षापासून पुण्यामध्ये आय गेस चालू आहे, जास्तीच वर्षांपासून आहे. तर मॅम पहिलं तर वेलकम. काय बोलताय, काय वाटतंय, कसं वाटतंय, काय बोलताय वर येऊन आणि काय म्हणताय? मस्त मस्त, खूपच छान वाटतंय आणि आय रिअली एन्जॉय युअर पॉडकास्ट. खूप चांगले विषय तुम्ही घेता किंवा वेगळ्या वेगळ्या फील्ड्समधल्या लोकांशी बोलून किंवा त्यांची मतं ऐकून खूप छान वाटतं. सो थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी ओव्हर हिअर. ॲब्सोल्युटली मॅम, थँक्यू सो मच. तर मॅम पहिला जो आज आपला टॉपिक आहे जो आहे इन्फर्टिलिटीचा, तर त्या बाबतीत आपण बोलूया. तर साधारण तुमच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे व्हॉट इज इन्फर्टिलिटी पहिलं तर, आणि हाऊ इज इट अफेक्टिंग, म्हणजे काय त्याच्यासाठी, म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? ओके, सो इन्फर्टिलिटी म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर वंध्यत्व. म्हणजे बेसिकली की नवरा बायको किंवा अ कपल इन अ रिलेशनशिप, इन अ मॅरेज. आता कारण ART बिल नावाचं एक नवीन बिल आलं आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली लॉट ऑफ रूल्स हॅव बीन लेड डाऊन फॉर IVF किंवा जे काही आपण प्रोसिजर्स करू शकतो इन 2022. हे इट्स व्हेरी रिसेंट. तर बेसिकली इन्फर्टिलिटी ॲज पर डेफिनेशन म्हणजे की 1 वर्ष झालं नवरा बायको ट्राय करतायत विदाऊट युझिंग एनी प्रोटेक्शन टू हॅव अ चाइल्ड आणि दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह. सो टेक्स्टबुक डेफिनेशन हे झालं. पण काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण थोडी लवकर ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर का त्या स्त्रीचं वय 35च्या पुढे असेल किंवा तिच्या मेन्स्ट्रुअल सायकल्स म्हणजे तिची मासिक पाळी इर्रेग्युलर असेल किंवा तिला काही पास्ट हिस्ट्री असेल की ओव्हरीवरती काही तिला सर्जरी झाली आहे किंवा कॅन्सरच्यासाठी तिचं रेडिएशन किंवा किमोथेरपी पूर्वी झाली असेल, तर अशा बाबतीमध्ये कधी कधी असं होतं की आपण 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबत नाही आणि लवकर त्याची ट्रीटमेंट सुरू करतो. सो हा एक खूप मोठा प्रश्न आहे किंवा आता आधीच्या जमान्यामध्ये बघितलं आणि आत्ताचं पाहिलं तर याचा इन्सिडन्स वाढतच चालला आहे. त्याच्यासाठी खूप कारणं आहेत. ऑफकोर्स लाईफस्टाईल ही एक खूप मोठी त्याच्यामधली कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. प्लस एज ॲट मॅरेज जे आता वाढतंय किंवा पीपल आर नॉट ऑप्टिंग फॉर चिल्ड्रन ॲट अ व्हेरी यंग एज. जसं आपल्या आईबाबांच्या किंवा आजी आजोबांच्या काळात होतं. माझ्या आजीचं लग्न 7वीत असताना झालं. सो शी हॅड 5 चिल्ड्रन. आय थिंक शी हॅड कम्प्लिटेड हर फॅमिली टिल शी वॉज 22-23. तोपर्यंत तिला 5 मुलं होऊन तिची पूर्ण फॅमिली संपली होती. आत्ता आपण 21-22 किंवा 23 वर्षाच्या मुली कदाचित लग्न हा विचारही नसतो त्यांच्या मनात. सो खूप गोष्टी, आणि देर इज नथिंग रॉंग विथ दॅट. असं अजिबात नाही आहे की तुम्ही लवकर लग्न केलं पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स की सायन्स किंवा देर इज अ रिझनिंग बिहाइंड दॅट, ते आपण बोलूच पुढे. पण असं अजिबात नाही आहे की तुम्ही लवकर लग्न केलं पाहिजे किंवा लवकर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केलीच पाहिजे. एकतर करावी का नाही हाही एक वेगळा विषय आहे त्याच्यामध्ये. पण बेसिकली द ट्रेंड्स आर चेंजिंग ओव्हर टाईम. पीपल आर गेटिंग मोर करिअर ओरिएंटेड किंवा एज्युकेशनमध्ये, की पूर्वी असं असायचं की मुलींनी किंवा बायकांनी फक्त मूल आणि चूल एवढंच सांभाळलं पाहिजे. पण आता दॅट इज नो लॉंगर द सिनारिओ, राईट. त्यामुळे आता ट्रेंड्स बदलत चालले आहेत. द ॲव्हरेज काय आपल्या वेस्टर्न इन्फ्लुएन्स आपल्यावर जास्त होतोय विथ रिगार्ड्स टू आवर डाएट, लाईफस्टाईल. त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बरेच केमिकल्स, टॉक्सिन्स आहेत विच आर ऑल्सो लीडिंग टू
इन्फर्टिलिटी इन कपल्स, खूप गोष्टी आहेत, जेनेटिक कॉजेस असू शकतात. सो अनेक त्याच्यामध्ये कारणं आहेत. PCOS जे आपण ऐकलं असेल की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, हा बेसिकली लाईफस्टाईल बेस्डच मेनली त्याचं कारण आहे. जेनेटिक कंपोनंट असतो त्याच्यामध्ये, पण लाईफस्टाईल बेस्ड असतो, विच आर अ लॉट ऑफ थिंग्स विच कम टुगेदर. आता इन्फर्टिलिटीचा इन्सिडन्स किंवा इंडियन सिनॅरिओमध्ये प्रिव्हेलन्स बघायला गेलो तर एक साधारण 4 ते 16% त्याचा प्रिव्हेलन्स सांगितला जातो. म्हणजे अर्बन पॉप्युलेशनमध्ये तो जास्त आहे, 20% आहे. म्हणजे दर 100 कपल्सपैकी 20 कपल्स इन्फर्टाईल आहेत. सो इतका सिव्हिअर इज द मॅग्निट्यूड ऑफ द प्रॉब्लेम. त्यामुळे आपल्याला ऑफकोर्स द नीड टू टॉक अबाउट इट अँड द नीड टू एज्युकेट मोर पीपल अबाउट इट इज ॲब्सोल्युटली देअर. व्हेरी व्हेरी नेसेसरी. कारण का जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं की लाईफस्टाईल चेंजेस, मग प्लस आणि हा मेन आणि विमेन दोघांमध्ये हे असू शकतं. करेक्ट. म्हणजे असं काही नाही की एकमेकांना ब्लेम करणं वगैरे की नाही, असं तसं नाही. कारण का ते साधारण जास्ती होतं. कारण का लाईक फॉर एक्झाम्पल अ कपल इज ट्राईंग टू कन्सीव्ह आणि मग जर होत नाहीये तर मग मुलगा बायकोला किंवा बायको नवऱ्याला असं काहीतरी दोष देणं वगैरे हे पण आपण फार बघतच असाल. आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणत लाईफस्टाईल चेंजेस, तर म्हणजे लाईफस्टाईल हे हाऊ इज दिस रिलेटेड, म्हणजे कसं कसं त्याच्याने परिणाम पडू शकतो? तर बऱ्याच गोष्टी असतात की जसं आता ओबेसिटी, जी आता आपल्या आत्ताच्या सध्या लाईफस्टाईल किंवा बेसिकली पूर्वीच्या काळात आपण जर बघितलं तर बायकांना, आता आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ लेडीज बिकॉज मॅक्झिमम मी बायका बघते, पण ते सगळ्याच इवन मेन विमेन सगळ्यांनाच, की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फिजिकल लेबर पूर्वी खूप करावं लागायचं. म्हणजे तुम्हाला साधं जरी पाणी पाहिजे असलं तरी आपल्याला विहिरीपर्यंत डोक्यावर घागर घेऊन जायला लागायचं, ते विहिरीतनं पाणी काढावं लागायचं, ते घागरीत भरून मग ती डोक्यावर घेऊन पुन्हा घरी यायला लागायची. दळण पीठ पाहिजे असेल तर जातं वापरायचे. तर अनेक गोष्टी अशा होत्या की इतकं इझिली अवेलेबल नव्हतं. आता आपण बटन दाबलं की आपल्याकडे प्यायचं पाणी ॲक्वागार्डमधनं येतं किंवा स्विगीवर, एक्झॅक्टली, की आपल्याला त्याच्यासाठी कष्टच घ्यावे लागत नाहीत. तयार पीठं आपल्याला मिळतात. म्हणजे किंवा शेती ही आधी इवन पुरुष जे शेतामध्ये दिवसभर काम करायचे, आता शेतीमध्ये ही सध्याच्या काळामध्ये जे केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स वापरले जातात, आपल्या सराउंडिंग्समध्ये इतक्या प्रमाणामध्ये हे प्रिझर्वेटिव्स किंवा प्लॅस्टिक्स, क्लोरोफ्लोरोकार्बन जे इतके आहेत, आणि ऑल ऑफ देम हॅव एन इम्पॅक्ट ऑन इवन द स्पर्म काउंट, की पुरुषांच्याही फर्टिलिटीमध्ये फरक पडलेला आहे. स्मोकिंग इज अ व्हेरी व्हेरी बिग फॅक्टर, की सिगरेट स्मोकिंग हॅज बीन शोन टू अफेक्ट इवन मेल ॲज वेल एज फिमेल फर्टिलिटी, स्पर्म काउंट, मोटिलिटी, मॉर्फोलॉजी, सगळेच त्याच्यातले पॅरामीटर्स कमी होतात. एगची हेल्थ आणि इन जनरल चान्सेस ऑफ मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स विथ अल्कोहॉल, स्मोकिंग, यूज ऑफ ड्रग्स, हे सगळं आता खूप प्रेव्हलंट आहे इन द अर्बन सिनॅरिओ मोर दॅन द रुरल. पण ऑफकोर्स रुरलमध्येही हे आपल्याला दिसतं. तर ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये हे येतं, किंवा लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, की नॉर्मली हल्ली आपल्याकडे वर्क फ्रॉम होम किंवा बेसिकली एका ठिकाणी बसून काम करण्याची संस्कृती आली आहे, आणि अनेक तास आपण त्याच स्क्रीनच्या समोर बसलेले असतो, तेच काम करतो. बऱ्याचदा सकाळी तुम्ही कामाला लागता, रात्र कशी होते तुम्हाला कळत नाही, तिकडेच बसून तुम्ही, किंवा इवन विकेंड्सला तुम्ही बाहेर जाता, पार्टी करता, किंवा तुम्ही यू प्रेफर टू जस्ट सिट इन फ्रंट ऑफ दॅट स्क्रीन, नेटफ्लिक्स अँड चिल. आपण म्हणतो अख्खा एक पिझ्झा ऑर्डर करतो, आपल्याला कळतही नाही की ते बघता बघता आपला अख्खा पिझ्झा खाऊन झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आर अगेन अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल, की हेल्दी लाईफस्टाईल जी आहे. आणि अदर थिंग दॅट वी वर टॉकिंग अबाउट, की ब्लेमिंग इच अदर, दॅट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू ब्रॉट अप, की त्याच्यामध्ये असं आहे की आता इफ यू लुक ॲट द कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी, त्याच्या आता 100 कपल जर आपण इन्फर्टाईल बघितले, त्याच्यातल्या 30% पेशंट्समध्ये, 30 ते 40% पेशंट्समध्ये देर इज अ मेल फॅक्टर इन्व्हॉल्ड. म्हणजे हजबंडचे समजा आता देर इज अ प्रॉब्लेम विथ द स्पर्म काउंट, प्रोडक्शन, किंवा ते जे स्पर्म्स असतात ते मॉर्फोलॉजिकली ॲबनॉर्मल असतात, त्याची मोटिलिटी म्हणजे त्याची पोहण्याची क्षमता ही कमी असते, पोहण्याची क्षमता. सो बेसिकली कसं असतं की स्पर्म्स असतात ते जेव्हा इंटरकोर्स येतो तेव्हा ते स्त्रीच्या वजायनामध्ये डिपॉझिट होतात, तिकडनं त्यांना अंडा तिच्या एग पर्यंत पोहोचावं लागतं. तर ते
पोहत पोहत वर जातात त्याच्यामध्ये. तर त्यांची जी पोहण्याची क्षमता जर कमी असेल तर दॅट कुड बी अ प्रॉब्लेम, पोटेन्शियल प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट म्हणजे इवन बिकॉज ऑफ स्मोकिंग किंवा अ लॉट ऑफ अदर थिंग्स दे माइट हॅव प्रॉब्लेम्स विथ इवन इरेक्शन्स, की मेल फॅक्टर बेसिकली इन इन्फर्टिलिटी खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. इरेक्शन जसं तुम्ही म्हटलात तसं मग त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ते पण इरेक्टाईल डिस्फंक्शन, काही यांना इरेक्शन येतच नाही. किंवा कधी कधी असं असतं की देर इज अ सेक्शुअल इनकम्पॅटेबिलिटी, की वेन द मॅन इज मॅस्टरबेटिंग त्यावेळेला त्याला इरेक्शन येतं, बट वेन ही ट्राईज टू हॅव इंटरकोर्स विथ हिज वाईफ तेव्हा नाही येत. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, सायकोलॉजिकल रिझन्स असतात किंवा देर इज सम फिजिकल इश्यू, तेही होऊ शकतं. आता 40% इज द मॅन बट 40% इज द वुमन ऑल्सो, की त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात, की जसं आपण PCOS बोललो. PCOS मध्ये काय असतं की स्त्रीबीजच बनत नाहीये, की जसं एग जे रिलीज झालं पाहिजे, की प्रेग्नन्सी राहण्यासाठी एक बाईचा एक सेल लागतो, पुरुषाचा एक सेल लागतो. म्हणजे बाईकडून एग, पुरुषाकडनं स्पर्म, हे दोन्ही एकत्र येऊन त्याचं बेबी बनतं. तर एग न बनणं हे एक कारण होतं. एक बनतं पण ते बाहेर सोडलं जात नाही, अंडाशयामधनं तिच्या ओव्हरीजमधनं बाहेर रिलीज होत नाही. तिसरी गोष्ट असू शकते की ते बाहेर रिलीज होतंय पण ते युट्रस पर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्याच्यात ब्लॉक आहे. म्हणजे ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात, ज्या नळ्या असतात, की ओव्हरी आणि गर्भाशय या दोन्हीच्या मध्ये ते एक कनेक्शन असतं. सो द एग जेव्हा ते रिलीज होतं ते त्या ट्यूब्स मधनं युट्रस पर्यंत येतं. पण त्या ट्यूब मध्ये जर का काही कारणाने ब्लॉक असेल तर ते एग पोचूच शकणार नाही, किंवा ते एग आणि स्पर्म एक दुसऱ्यांना भेटूच शकणार नाही. तिसरी गोष्ट ही असू शकते की युट्रस जो आहे त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन, की एकदा जरीही एग आणि स्पर्म एकत्र आलेत पण ते तिथे रुजू शकत नाहीये, ते एम्ब्रिओ गर्भ जो बनलाय तो तिथे इम्प्लांट होऊ शकत नाही. हे एक कारण असू शकतं. सो देर कुड बी 40%, 30 to 40% द रिझन माइट बी द वुमन. इन 10% द रिझन माइट बी बोथ, की दोन्हीकडे थोडा प्रॉब्लेम असू शकतो. आणि 10% केसेसमध्ये सगळं नॉर्मल असतं तरीही प्रेग्नन्सी. एक्झॅक्टली, कारण का हे पण आजकाल खूप केसेस आहेत की दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, सगळं नॉर्मल आहे, पण डॉक्टर्स पण शेवटी म्हणतात की काय नाही, आता तुम्ही यू कीप ऑन ट्राईंग. इट्स कॉल्ड अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. जे अवेलेबल टेस्ट असतात त्याच्यामध्ये ते आपण डायग्नोज करू नाही शकत, त्यामुळे त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. बट दॅट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. आणि ह्याच्यात ब्लेम गेम खेळून काहीच होणार नाही. कारण अल्टिमेटली व्हॉट वी नीड इज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, गेट टू द रूट ऑफ व्हॉट द कॉज इज आणि सॉल्व्ह द प्रॉब्लेम रादर दॅन थिंकिंग की अरे हे कोणामुळे झालंय. करेक्ट. कारण का मॅम काय की जसं तुम्ही म्हणलं अगदी बरोबर की लाईफस्टाईल हे चेंजेस हॅम्पर करतायत. आणि जसं तुम्ही फार इम्पॉर्टंट पॉईंट म्हटलात की सायकोलॉजिकल, की आता कधी कधी काय कपल्स असतात त्यांना बेबी कन्सीव्ह करायचं हे प्रेशर असतं. बरोबर. वाईल दे आर हॅव्हिंग इंटरकोर्स. करेक्ट. त्यामध्ये मग आय डोंट नो व्हॉट हॅपन्स. सो म्हणजे मी असं ऐकलेलं आहे, तर या बाबतीत जर तुम्ही थोडंसं सांगाल की म्हणजे द परफॉर्मन्स प्रेशर किंवा काय त्याच्यामुळे दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह, पण हा पण एक फॅक्टर खूप असतो इम्पॉर्टंट, खूप मोठा. कारण काय होतं ना की आता नॉर्मली वेन यू आर नॉट ट्राईंग टू कन्सीव्ह किंवा अ कपल, सी बेसिकली मी हे नेहमी सांगते पेशंट्सना की जेव्हा ते कन्सीव्ह करण्याच्या त्या स्ट्रेसमध्ये असतात ना, किंवा घरचे बोलायला लागतात, की कधी कधी काय होतं की लग्न होऊन जातं, मग पहिले 1-2 वर्ष आपण काही विचारही करत नाही त्याचा, मग हळूहळू घरचे टोचायला लागतात की अरे 2 वर्ष झाली अजून कसं काही नाही. मग जे काही आता ठीक आहे बाबा आपण करिअर किंवा ज्या काही कारणासाठी गॅप घेतला असेल, आता ठीक आहे आता आपण विचार करायला लागू. बट ॲज वी टॉक की ते डेफिनेशन जे असतं की तुम्ही 1 वर्ष विदाऊट प्रोटेक्शन ट्राय करता आणि तरी तुम्हाला राहिलं नाही, तर आपण त्याला इन्फर्टिलिटी असं लेबल करतो. आता विचार काय होतो की अरे लग्न झालंय 2 वर्ष झाली, आता पुढे आपण ह्याच्या पुढे अजून 1 वर्ष ट्राय करत बसलो. आपलं ऑलरेडी लग्न उशिरा झालेलं असतं, मग एक साधारण 30-32 वर्षामध्ये लग्न झालं असतं, त्याच्या पुढे आपण म्हणजे 35च्या पुढे आपण कधी ट्राय करणार, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड प्रेशर असतं. दुसरी गोष्ट सोशल प्रेशर, जसं घरचे बोलतायत. तिसरी गोष्ट म्हणजे असं असतं की बेबी इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ, किंवा हे प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही पूर्ण तुमचं आयुष्य त्याच्याभोवती रिव्हॉल्व्ह करू शकत नाही. कारण शेवटी काय की त्या दोघांची ॲज अ कपल एकमेकांची जे डायनॅमिक आहे किंवा जी रिलेशनशिप आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे. नंतर ते बाळ आहे, म्हणजे त्यांना बाळ जेव्हा होईल ते मोठं होईल, ते आपापल्या मार्गी लागतं, पण नंतर यू आर गोइंग टू बी देअर फॉर इच अदर. सो सेक्शुअल लाईफ आणि
कन्सिव्हिंग या 2 एंटायरली वेगळ्या गोष्टी आहेत, की प्रेग्नन्सी आणि अ हेल्दी सेक्स लाईफ या 2 खूप म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, इवन दो वन इज नीडेड फॉर द अदर, पण तरी दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. सो आयडियली कसं होऊन जातं की जेव्हा तुम्हाला माहिती असतं की आता ते ॲप्स भरपूर असतात की ओव्ह्युलेशन ट्रॅकर्स असतात, ऑफकोर्स त्याचा उपयोग होतो का, तर होतो, कारण बेसिकली ते इट्स AI जे आपल्याला हे सांगतं की तुमच्या गेल्या काही सायकल्स बघता की हा काळ आहे की जेव्हा तुम्ही फर्टाईल आहात, की तुमचा एग रिलीज होते. आता एग जेव्हा रिलीज होतं तेव्हा ते त्या स्त्रीच्या बॉडीमध्ये फक्त 12 ते 24 तास जिवंत राहतं, आणि जे स्पर्म्स असतात ते अप टू 48 to 72 आवर्स जिवंत राहू शकतात. सो तो एक फर्टाईल पिरियड असतो की साधारण ते एग जेव्हा रिलीज होतं त्याच्या काही 1-2-3 दिवस आधी आणि नंतर हा काळ हा तिचा फर्टाईल पिरियड असतो, की तेव्हा त्यांनी ट्राय केलं तर त्यांचे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त होतात. तर ते आपण जेव्हा ॲपवर बघतो किंवा ही जेव्हा माहिती आपल्याला मिळते आणि आपण ट्राय करायला लागतो, तर त्याच्यानंतर काय होतं की इट बिकम्स अ मेकॅनिकल ऍक्ट, की ते कुठेतरी डोक्यात राहतं की नाही बाबा आपल्याला या दिवशी केलं पाहिजे, त्या 4 दिवशीच करायचं किंवा 5 दिवशीच करायचं, आणि मग त्यावेळेस तो मूड ठेवणं किंवा ते सायकोलॉजिकल ठेवणं. आणि मग एक असा पण अनुभव असतो लोकांचा की इफ दे डोंट कन्सीव्ह देन देर इज अ काइंड ऑफ यू हिट अ वॉल काइंड ऑफ अ सिच्युएशन, दोघांनाही डिप्रेशन येतं की अरे काय परत 1 महिना गेला, देन यू हॅव टू ट्राय अगेन मे बी त्याचं एक प्रेशर येतं. मग याच्यामुळे दोघांच्या केमिस्ट्रीचा पण लॉस होतो ना, म्हणजे हजबंड वाईफचा. तर यावेळेस तुम्ही काय कन्सल्ट करतात तुमच्या पेशंट्सना, बिकॉज आय थिंक हा सगळ्यात बेबी ऑर नो बेबी. आता अर्बन पॉप्युलेशनमध्ये ठीक आहे, थोडंफार माइंडसेट चेंज झालेत की ते म्हणतात ठीक आहे नो बेबी फाईन, दॅट्स फाईन, बट टू गेट टू दॅट पॉईंट ऑल्सो त्यांना खूपशा ॲक्सेप्टन्समधनं जावं लागतं, खूपशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं, की जसं तुम्ही म्हणला सोसायटल प्रेशर, आईबाबांना सांगणं, फॅमिलीला सांगणं, फ्रेंड्सना सांगणं, कारण का ते त्या वयात असतात किंवा त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सना पोरं होत आहेत, बाळं होत आहेत, सगळे एव्हरीथिंग. बट दॅर हॅपीनेस कोशंट हे मुलावर आहे का नाही आहे हे तुम्ही मग कसं समजवतात त्यांना? हे बेसिकली ज्याचा त्याचा निर्णय असतो, आणि हा आपण म्हणजे आय कॅन ओनली ॲडवाईज यू ॲज अ डॉक्टर, पण शेवटी ज्या काही बाकीच्या फॅक्टर्स आहेत, कारण आता प्रेग्नन्सी प्लॅन करणं याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. फिजिकल आहे, फायनान्शियल इज अ व्हेरी व्हेरी बिग कन्सर्न, त्याच्यामध्ये इमोशनल ॲस्पेक्ट असतो, सेक्शुअल केमिस्ट्री जसं मगाशी आपण बोललो तसं तीही असते. सो या सगळ्या पॅरामीटर्स असतात, आणि इट इज डिफरंट फॉर ईच कपल. इट इज डिफरंट की जरीही सेम अगदी केस दोन्ही असतील, की समजा पॉलिसिस्टिक ओव्हरीज एकाच वयाच्या मुली असतील दोन्ही, की ज्यांना तोच प्रॉब्लेम होतोय की पिरियड्स इरेग्युलर येत नाही म्हणून कन्सीव्ह होत नाहीये, तरी एखादी कदाचित थोडं एक लाईफस्टाईल चेंज झालं, पिरियड रेग्युलर झाले तर त्यांनी कन्सीव्ह होईल, एखादी कदाचित IVF करून सुद्धा कन्सीव्ह होईल. सो अल्टिमेटली ह्याचे ईच केस इज डिफरंट, ईच पर्सन इज डिफरंट. प्लस हा निर्णय जो असतो की आपल्याला मूल हवंय की नाही, मूल हवं असेल तर त्याच्यासाठी आपण टू व्हॉट एक्सटेंट जायला तयार आहोत, कारण ट्रीटमेंट मोडॅलिटीज प्रचंड अवेलेबल आहेत. बरोबर, कोणाची ट्रीटमेंट काय केली पाहिजे हे गाईड करायला आम्ही आहोत, पण ती करण्याची किंवा ती ॲक्सेप्ट करण्याची ही कॅपॅसिटी पाहिजे, किंवा ती ॲक्सेप्ट करणं की ॲज अ डॉक्टर माझं काम आहे तुम्हाला सजेस्ट करणं. आय कॅनॉट एन्फोर्स एनी ट्रीटमेंट अपॉन यू, आणि आय विल नॉट. तर मी तुम्हाला सजेस्ट करू शकते की ओके तुमचा हा प्रॉब्लेम आहे, तर दिस इज द राईट वे आय फील दॅट वी कॅन गो अबाउट इट. पण देर आर ऑल्सो फ्यू कपल्स दॅट कम टू मी जे असं म्हणतात की नाही बाबा आम्हाला काही झालं तरी IVF करायचं नाहीये, किंवा ऑन द अदर हँड की आम्हाला IVFच करायचं, तुम्ही आमचं सगळं जरी नॉर्मल असेल तरी तुम्ही आम्हाला IVF करा, आम्हाला वेळ घालवायचा नाही. ओके, सो असेही कपल्स विदाउट इव्हन लाईक ट्रायिंग दॅट 1 year थिंग, दे डायरेक्टली लाईक पहिला IVF, तर त्यांचं तसं असतं. सो अल्टिमेटली इट इज द पेशंट्स चॉईस. तर हे कधी त्यांना कळतं की दे नीड टू सिट डाऊन अँड हॅव अ कॉन्व्हर्सेशन. करेक्ट. नवरा बायको जेव्हा येतात इन द OPD, आय ऑलवेज एनकरेज की तुम्ही दोघेही या. म्हणजे कसं आहे की जे काही घडतंय, अनेक अशा महिला असतात की नवरा म्हणतो की तू जाऊन ये, माझ्यात काही प्रॉब्लेमच नाहीये, पण इट टेक्स 2 to मेक अ बेबी. ॲब्सोल्युटली, समटाइम्स 3. करेक्ट, समटाइम्स 3. नाही, बट हा मला तर वाटतं हा मेल इगो किंवा असं पण म्हणू शकतो आपण, किंवा असं म्हणजे जे ॲक्सेप्ट न करणं की नाहीच, जसं तुम्ही आता म्हटलात की नाही हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. आय थिंक मग त्या केसला काय करू शकतं, बिकॉज ॲज अ वुमन
who is going through this process with the husband, I think it becomes so challenging for her. एकतर डॉक्टरांकडे जायचंय, त्यात नवऱ्यालाही समजवायचंय, तर त्याच्या आईबाबांनाही समजवायचंय, त्या सोसायटीलाही उत्तर द्यायचंय. मग then what do you advise to the patients who is going through certain situation like this? नाही, अशा ह्याच्यामध्ये कधी कधी त्यांना थोडंसं फर्मली सांगणं की पुढच्या वेळेला येताना नवऱ्याला घेऊन या, आणि बायकोनी नवऱ्याला सांगणं आणि डॉक्टरनी नवऱ्याला सांगणं ह्याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे ह्या गोष्टी कदाचित त्याला माहितीही नसतील. सो इट्स नॉट राईट टू लेबल एव्हरीथिंग ॲज मेल इगो ऑल्सो. कदाचित काही इतर कारणं असतील तर ठीक आहे, त्याला यायला जमत नाहीये का, ठीक आहे, मग ऍटलिस्ट एक सिमेन अनालिसिसची टेस्ट करून घेऊ. ती तो कोणत्याही लॅबमध्ये करू शकतो त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. संडेलाही काही लॅब्स ओपन असतात, त्याला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा त्याला करू देत. त्याचे हे इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे सांगितलं जातं. जर तरीही नाही झालं तर ठीक आहे बाबा, एकदा तू ये, मी तुझ्याशी बोलते की काय प्रॉब्लेम आहे नक्की, किंवा व्हॉट एक्झॅक्टली इज युअर रिझन, ऑर असं तुम्ही का म्हणताय की मी नाही करणार आहे. कारण आपण एवढं सगळं आपण तिच्या एकटीवर फोकस करून चालणार नाहीये, आणि शेवटी त्या सगळ्या गोष्टी तिलाच सहन करायच्या आहेत. गोळ्या घेणं किंवा ते सोनोग्राफी करत राहणं किंवा बाकीही, की एकदा तिचे जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यानंतर कधी कधी ती वर्कआउट नाही होत आणि तिचे जेव्हा पुढचे पिरियड्स परत येतात तेव्हा जे नैराश्य असतं तेही तिलाच सहन करावं लागतं. की पाळीच्या दुसऱ्या दिवशी बऱ्याच महिला रडत रडत येतात की इतकं सगळं केलं तरी राहिलं नाही. तर ह्या गोष्टीसाठी एक बरोबर कोणीतरी असणं, की द पार्टनर बिंग देअर. आणि अगेन इट कम्स टू द सेम थिंग की ते बाळ इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. अनेक असं असतं की देर आर मॅरेजेस दॅट आर ऑन द व्हर्ज ऑफ ब्रेकिंग आणि त्यांना वाटतं की अरे मूल झाल्यावर सगळं व्यवस्थित होणार, तर दॅट इज रॉंग. की आय ऑलवेज की ठीक आहे, तुम्ही आलाय माझ्याकडे ट्रीटमेंटला, बट दिस इज अन इश्यू यू नीड टू ॲड्रेस बिफोर आपण काही ट्रीटमेंट देऊ. कारण का आम्ही आमच्याकडे सायकोलॉजिस्ट आलेला, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. प्रियंका. अच्छा, ओ, वी वर्क आउट टुगेदर. ओके. तर तिच्याशी आम्ही बोलत होतो की ज्या कपल्सचं एकतर पटत नसतं, ठीक आहे, तर त्यांना फॅमिली म्हणते की नाही तुम्ही बाळा करावून बघा, मग बाळामुळे ते तुमचं अजून चेंज होईल. मग त्यांच्यामध्ये मग असं फॉर एक्झाम्पल, आता जर आपण हा सिनारिओ त्याच्यामध्ये प्लांट केला की इन्फर्टिलिटीचा इश्यू आला फॉर एक्झाम्पल, तर आय थिंक दॅट इज गोइंग टू मेक द सिच्युएशन इव्हन वर्स. कारण का, आणि जर बाळ झालं जरी तर त्यानंतर पण असं बघितलंय, म्हणजे देयर इज अ स्टडी की डिवोर्स इंडेक्स तरी पण वाढतं बाळ झाल्यानंतर पण, की जसं आपण बोलवतो पोस्टपार्टम डिप्रेशन आणि अशा सगळ्या गोष्टी. हाऊ ऑल इज दिस कनेक्टेड? करेक्ट, इट इज व्हेरी मच कनेक्टेड. कारण कसं आहे की बाळ हे आयुष्यभराची कमिटमेंट आहे. करेक्ट. असं नाहीये की तुम्हाला आज वाटलं की बाळ आहे आणि उद्या मग ठीक आहे बाबा तुम्ही बघा माझं बाळ, असं नाही होत. बोलणारे सुद्धा जेव्हा बोलतात की घरचे प्रेशर देतात तेव्हा ते काही रोज तुमच्या घरी येऊन राहणार नाही आहेत. की तुम्ही जेव्हा रात्री बाळ उठतं रडतं तेव्हा त्या आईलाच उठावं लागतं, बाबालाच उठावं लागतं त्याचं जे काही शिशू काढण्यासाठी किंवा भूक लागली आहे फीडिंगसाठी, हे आई बाबांनाच करायला लागणार आहे शेवटी. घरचे असतात ऑफकोर्स, आय एम नॉट डिनाईंग की घरच्यांचा सपोर्ट आहे, पण टू अ लिमिट. शेवटी ते दॅट इज गोइंग टू बी युअर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर लाईफ. त्यामुळे जर तुमचंच इक्वेशन किंवा तुमचेच डायनॅमिक्स इतके चांगले नसतील तर तुम्ही त्याचाही विचार करायला लागेल की एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आल्यावर हाऊ इज इट गोइंग टू चेंज. बरोबर. असं अजिबात नाही आहे की मूल झाल्यावर सगळं छान होणार आहे. करेक्ट. अनलेस तुमचा म्हणजे बेसिक हा इश्यू आहे की मूल होत नाहीये ह्याच्यावरनं जर तुमची भांडणं होत असतील तर दॅट इज अ डिफरंट. पण भांडणं होत आहेत, दिस इज समथिंग दॅट यू नीड टू फर्स्ट गेट टू द बॉटम ऑफ. आणि ह्याच्यामध्ये अनेकदा सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स यांची आम्हाला खूप मदत होते. कारण अल्टिमेटली फर्टिलिटी किंवा कोणत्याही बेसिकली नो डॉक्टर इज अन आयलंड. करेक्ट. आपल्याला वी नीड टू हॅव अ व्हेरी गुड रॅपो विथ आर अदर कलिग्स ऑफ डिफरंट ब्रांचेस. इवन सायकोलॉजिस्ट आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. की आता काही असतात की इवन मगाशी आपण सेक्शुअल कम्पॅटेबिलिटीचं पण बोलत होतो की देर आर सम रिझन्स की आता ज्याला आपण वजायनिस्मस म्हणतो कधी, की वजायना अंडरगोज इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन वेन एव्हर समथिंग ट्राईज टू गो इनसाइड. तर इट्स कॉल्ड वजायनिस्म. आता कधीतरी त्याला असं कारण असू शकतं की काहीतरी फिजिकल बॅरियर आहे, म्हणजे ज्याला हायमेन म्हणतात. ते हायमेनबद्दलचे इतके सगळे मिसकन्सेप्शन्स आहेत की बेसिकली लोकांना वाटतं की ते असं काहीतरी आहे जे
फाटणार आहे आणि किंवा असा पडदा आहे जो पूर्ण ओपन होणार आहे आणि ती मार्ग तो ओपन होणार आहे, तसं नसतं. इट्स लाईक आपण केस बांधायला जो स्क्रंची वापरतो ना, त्या पद्धतीचा एक टिश्यू असतो विच हॅज अ कॅपॅसिटी टू स्ट्रेच. तर कधी कधी काही महिलांचा तो हायमेन असतो तो रिजिड असतो, म्हणजे साधारण आपल्या हाताची ही इकडची जी स्किन जशी असते त्या पद्धतीचा तो असतो. सो अल्टिमेटली देर इज गोइंग टू बी पेन इफ यू ट्राय टू पुट एनिथिंग इनसाइड. आणि मग त्यांनी काय होतं की आपल्या मनात ती एक भीती निर्माण होते की समजा आता आपण एखाद्या गरम गोष्टीला हात लावला, मांजरीनी समजा गरम दूध प्यायला आपण ते नेहमी उदाहरण देतो, त्याच्यानंतर ती दुसरं ताक जरी दिलं तरी विचार करून घेईल, तसं असतं ते की बिकॉज युअर ब्रेन असोसिएट्स दॅट ऍक्ट विथ पेन, यू बिकम व्हेरी कॉन्शियस. आणि इनव्हॉलंटरीली किंवा रिफ्लेक्स, इट्स नॉट लाईक त्या बाईला तसं करायचंय, पण रिफ्लेक्सली तिची बॉडी इट रिकॉइल्स व्हेनेव्हर समथिंग हॅपन्स. तर ह्याच्यामध्येही आम्हाला सायकोलॉजिकल की इवन इफ आम्ही ते फिजिकल बॅरियर त्यातलं जे काही असेल किंवा फिजिकल कारण, दिस इज जस्ट वन एक्झाम्पल, अनेक कारणं असू शकतात. काही कारणामुळे पेन झालेला असू शकतो इन द पास्ट, सम पास्ट सेक्शुअल हिस्ट्री असते विच इज नॉट व्हेरी प्लेझंट, काही असू शकेल. तर जरीही हा फिजिकल इश्यू आम्ही ॲड्रेस केला ॲज गायनेकॉलॉजिस्ट, तरीही तो सायकोलॉजिकल त्याचा जो ट्रॉमा असतो त्याच्यातनं बाहेर यायला ॲज अ कपल त्यांना त्या काउन्सिलिंगची खूप गरज असते. आणि इथे सायकोलॉजिस्ट किंवा बाकी काउन्सिलर्स जे असतात यांची आम्हाला खूप मदत होते. नाही, ॲब्सोल्युटली मॅम. एक पॉईंट तुम्ही खूप छान म्हणलेलात मगाशी की जसं लेट मॅरेजेस आजकाल हा म्हणजे खूपच आय थिंक एव्हरीवेअर, की पूर्वी जसं पूर्वी काळी 22, 23, 24 पर्यंत मॅक्स लग्न व्हायचे. आता तेच 28-29ला मुलं मुली नवरा किंवा बायको बघायला सुरू करतात, लग्न होतं 30-31 पर्यंत. आणि मग देन देर इज दिस बायोलॉजिकल क्लॉक विच एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट, की बायकांचं विमेनचं बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि मग त्याच्या आधी मग तुम्ही बाळ करा वगैरे. तर आता फॉर एक्झाम्पल एकाचं लग्न झालं, सपोज 30व्या वर्षी 1 वर्ष त्यांनी स्पेंड केलं एकत्र, लगेच बायोलॉजिकल क्लॉक, मग सपोज त्यांना कन्सिव्ह पण झालं बाळ, ठीक आहे. बट ती केमिस्ट्री त्यांच्यामध्ये कुठे लॅक होते का काय का कसं? कारण का असे एक्झाम्पल्स काय काय आपण बघतो की दे आर नॉट हॅपी टुगेदर बिकॉज ऑफ हॅव्हिंग अ चाइल्ड अँड अ लॉट मेनी थिंग्स चेंज आफ्टर दॅट. आणि एक असाही मुद्दा आहे की 23-24 वर्षाला जेवढं कन्सिव्हिंग इझी असतं तेच लेटर एजमध्ये अवघड असतं. तर या पॉईंटला तुम्ही कसं बघतात? सो बायोलॉजिकल क्लॉक इज अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट, की कसं असतं की कोणत्याही स्त्रीच्या शरीरात किती एग्ज आहेत किंवा किती स्त्रीबीजे आहेत हे तिच्या जन्माच्या वेळेसच ठरलेलं असतं. सो असं नसतं की पुरुष जे असतात ना ते अगदी 60-65 पूर्ण आयुष्यभर स्पर्म्स प्रोड्यूस करत राहू शकतात. पण महिलांचं तसं नसतं की लहान जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हाच इट इज प्री डिटरमाइंड की तिच्या एग्जमध्ये एवढा स्टॉक आहे. तर टिल शी हिट्स प्युबर्टी, म्हणजे तिला पिरियड सुरू होईपर्यंत हे एग्स त्याच स्टेटमध्ये राहतात, त्याच्यामध्ये काही फारसे चेंजेस होत नाही. त्याच्यानंतर त्या साठ्यामधले जे काही आता दर सायकलमध्ये काही एग्स एंटर द सायकल, त्यामध्ये जर का प्रेग्नन्सी राहिली नाही तर ते डिजनरेट होत. बरोबर. असं होत जसे तिचे सायकल्स येत जातात टिल शी रिचेस मेनोपॉज, तोपर्यंत तिचा साठा तो हळूहळू कमी होत जातो. आणि सो जेव्हा ती मेनोपॉजच्या जवळ येते तेव्हा हा साठा संपून जातो, त्यामुळे मेनोपॉज येतो. की मेनोपॉज म्हणजे काय आहे की बेसिकली आपल्या बॉडीमधले स्त्रीबीजे संपून गेली. तर मेनोपॉज नंतर प्रेग्नन्सी राहू शकते का? तर हो. कशी? डोनर एग्सनी. म्हणजे स्वतःच्या एग्स बनणं संपतं, पण मेडिसिन्स देऊन आपल्याला गर्भाशयाचा अस्तर वाढवणं वगैरे हे करताच येतं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकते, पण नॅचरल प्रेग्नन्सी राहणं मेनोपॉज नंतर इज व्हेरी व्हेरी रेअर, कारण एग्जच संपून गेलेले असतात. सो दॅट इज व्हॉट वी कॉल द बायोलॉजिकल क्लॉक. त्यामुळे आणि दिस इज द नंबर, पण देर इज ऑल्सो द क्वालिटी ऑफ द एग्स, की जितका उशीर होतो तितक्या त्या एग्सची क्वालिटी सुद्धा कमी होत जाते. त्यामुळे जेनेटिक प्रॉब्लेम्सची म्हणजे मुलांमध्ये होऊ शकतात त्याची रिस्क एक्सपोनेन्शियली वाढते. की जर का एक 20तल्या महिलेला प्रेग्नन्सी राहिली तर तिला साधारण एक 5 ते 10% चान्सेस असतील की एक जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओ बनण्याचा. तोच आकडा 40च्या पुढे गेलं तर 80%वर जातो. सो इट इज दॅट फ्रिक्वेंट टू हॅव जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज, विच इज वाय इट डज मेक सेन्स की आपल्याला पूर्वज जे म्हणायचे की लवकरात लवकर प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन केली पाहिजे. तर
ह्या कारणासाठी इट मेक सेन्स की नंबर आणि क्वालिटी. सो इट इज जास्त अवघड होऊन जातं जितकं आपण लेट कन्सीव्ह करतो. कन्सीव्ह करणं सुद्धा अवघड होतं. त्या प्रेग्नन्सीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज होण्याची शक्यता असते. प्लस काय होतं की जसं आता लाईफस्टाईलमुळे आपण इन्फर्टिलिटीचं बोललो, लाईफस्टाईलमुळे इतरही आजार व्हायला लागतात. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स हे आत्ता आपण ऐकत असू कदाचित आपल्या मित्रांमध्ये किंवा एज ग्रुप ऑफ 30s, अर्ली 30s याच्यामध्येही आपल्याला दिसतंय की हे सगळे जे आधी आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये कदाचित 50-60च्या पुढे व्हायचे, हे सगळे इश्यूज आता लाईफस्टाईलमुळे खूप लवकर व्हायला लागले. सो प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड बाय एनी अदर मेडिकल कंडिशन बिकम्स अ हाय रिस्क प्रेग्नन्सी. सो यामुळे म्हटलं जायचं की तुम्ही लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करा, ऑल ऑफ दीज रिझन्स. तर बायोलॉजिकल क्लॉक डेफिनेटली इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी नीड टू कन्सिडर. ओके. इन्फर्टिलिटी आणि अबॉर्शन्स हे कसं रिलेटेड आहे आणि याचं किती पर्सेंटेज आणि काय असतं ते जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगाल? ओके. सो अबॉर्शन म्हणजे बेसिकली मिसकॅरेज, सॉरी, कारण अबॉर्शन्स कॅन बी ऑल्सो अ मेडिकल टर्मिनेशन. पण येस, सो बेसिकली मिसकॅरेजेसला खूप कारणं असू शकतात. तर इन्फर्टिलिटीनी कन्सीव्ह होणं आणि नॅचरल कन्सीव्ह होणं याच्यामध्येही हा आकडा साधारण सिमिलर आहे. इन्फर्टिलिटीमध्ये मार्जिनली थोडासा तो जास्ती आहे. इन्फर्टाईल कपल्समध्ये मिसकॅरेजचा आकडा जो आहे तो, पण मिसकॅरेजेस आर व्हेरी व्हेरी कॉमन. सो त्याला अनेक कारणं असू शकतात. पहिलं एक असं असतं की देर आर डिफरंट थिंग्स, की जसं आपण मगाशी बोललो जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज असतील समजा, तर नेचरचं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ज्याला आपण म्हणतो की तुमचं शरीर त्याला पुढे वाढूच देणार नाही. सो नॅचरली जर का ते ॲबनॉर्मल असेल, अनहेल्दी असेल, तर तुमचं शरीर त्याला बाहेर ढकलून देणार आहे. सो त्याच्यामुळे हे होऊ शकतं. कधी कधी असं असतं की युट्रसमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे, की काहींचा युट्रस असतो त्याच्यामध्ये एक पडदा असतो. म्हणजे त्या युट्रसचे 2 भाग असतात, की ज्या एरियामध्ये की जेवढा एरिया एका बाळाला वाढायला अवेलेबल असतो तो अर्ध्यात कट डाऊन झालेला असतो. त्यामुळे मग ते बाळ वाढू नाही शकत त्याच्यामध्ये, त्याची ग्रोथ किंवा त्याची वाढ खुंटते थोडीशी आणि त्यामुळे मिसकॅरेजेस होऊ शकतात. जे पिशवीचं तोंड आहे, सर्विक्स ज्याला म्हणतो, सध्या सर्वायकल कॅन्सरचं खूप डिस्कशन चालू आहे. सो ते सर्विक्स जो असतो तो कधी कधी वीक असतो जेनेटिकली. म्हणजे काही कोलॅजन म्हणजे आईमध्ये काही टिश्यू डिफेक्ट्स असतात की ज्याच्यामुळे त्या सर्विक्सची स्ट्रेंथ कमी असते. की आता उदाहरण द्यायचं झालं तर आता एक फुगा असेल समजा, त्याच्यामध्ये आपण जितकी हवा भरतो तितकं त्याच्या जो तोंडाला स्ट्रेंथ लागते टू होल्ड द कॅपॅसिटी ऑफ एअर इनसाइड, ती जास्त लागावी लागते. पण तसं जेव्हा आतलं कंटेंट बिकम्स टू मच, टू ओव्हरवेल्मिंग, तेव्हा ते ओपन होतं आणि मग ते बाहेर येऊन जातं. तर कधी कधी ते माउथच त्याचं वीक असतं. कधी कधी काही फायब्रॉइड्स किंवा अशी काही कारणं असतात की जेणेकरून हे मिसकॅरेजेस होऊ शकतात. सो आणि ऑफकोर्स एज रिलेटेड, की जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज इज वन थिंग, आणि एज रिलेटेड इन्सिडन्स ऑफ मिसकॅरेजेस सुद्धा वाढतात. की जितकं उशिरा कन्सीव्ह होतं, प्लस डायबिटीस असणं किंवा BP असणं, ह्या सगळ्या कारणांमुळेही मिसकॅरेजेस होऊ शकतात. सो अनेक कारणं आहेत मिसकॅरेजेस होण्याची. पहिली गोष्ट ही असते की म्हणजे वेनेवर कोणत्याही महिलेचं मिसकॅरेज होतं दुर्दैवाने, तर तेव्हा ही गोष्ट तिने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही तिची चूक नाही आहे. कारण फर्स्ट थिंग एव्हरीवन थिंक्स ऑफ की अरे मी हे केलं म्हणून झालं, की अरे मी तिकडे गेले होते, मी हे खाल्लं होतं म्हणून हे झालं असेल का. तर मी नेहमी एक उदाहरण देते की यू हॅव टू रिमेंबर की ज्या फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन साईटच्या महिला असतात, त्या 9-9 महिने डोक्यावर वजनं घेऊन फिरतात, त्यांना छान हेल्दी बाळं होतात. तर असं अजिबात नाही आहे की मी इथे गेले म्हणून, मी हे खाल्लं म्हणून. ते जर हेल्दी एम्ब्रिओ असेल किंवा ती प्रेग्नन्सी जर का व्यवस्थित असेल, सगळे फॅक्टर्स त्याला व्यवस्थित कंड्युसिव्ह असतील ती प्रेग्नन्सी होण्यासाठी, तर नो मॅटर व्हॉट यू डू इट इज गोइंग टू ग्रो. आणि ती प्रेग्नन्सीत जर ॲबनॉर्मल असेल तर तुम्ही जगातली सगळी औषधं घेतली, तुम्ही अख्खी प्रेग्नन्सी झोपून राहिलात, तरी ते मिसकॅरेज जे व्हायचं ते होणारच आहे. सो स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ इज द फर्स्ट थिंग दॅट आय ऑलवेज टेल द लेडी. पण बेसिकली यू हॅव टू बी काइंड टू युअर सेल्फ. असं नाही आहे की नोबडी वॉन्ट्स अ मिसकॅरेज. ॲब्सोल्युटली असं नसतं. कारण मी असं एक वाचलंय की आय डोंट नो हाऊ ट्रू दिस इज, की वेन अ वुमन इज प्रेग्नंट आय थिंक शी गेट्स मोर एनर्जी. और कारण का पूर्वी असं होतं ऑलिम्पिक्सला
वेन दिस विमेन यूज टू परफॉर्म दे यूज टू गेट प्रेग्नेंट आणि त्यामुळे त्यांना ते प्रेग्नन्सी टेस्ट होतात बिकॉज दे कुड परफॉर्म ऑर एक्सेल इवन मोर बेटर इन द अर्ली मंथ्स. इज इट ट्रू? आय डोंट नो. म्हणजे इट्स अगेन सब्जेक्टिव्ह, कारण काय होतं ना की यू नेव्हर नो हाऊ द प्रेग्नन्सी हॉर्मोन्स ऍक्ट इन ईच वुमन. करेक्ट. काही लोकांना असं, जसं आपण पिरियड्सचं सुद्धा म्हणतो की प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जो असतो PMS, की काही महिलांना असतं एकदम लो इन एनर्जी वाटतं की काहीच करू नये असं वाटतं. काही महिलांना तेव्हा जी काही एनर्जी येते की आता मी म्हणजे जग जिंकणार, करेक्ट. हे इट्स दॅट वे. सो इट्स सब्जेक्टिव्ह. काही महिलांना जसं प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 3 महिन्यांमध्ये खूप उलट्या होतात, बरोबर, किंवा असं काहीच करावं असं वाटत नाही, थकवा असतो खूप, विच इज व्हेरी नॅचरल बिकॉज ऑफ ऑल द हॉर्मोन्स दॅट आर देअर. पण अ फ्यू विमेन डोंट हॅव एनी सिम्पटम्स. उलट ते ह्या भीतीने येतात की अरे मला काहीच वाटत नाहीये की मी प्रेग्नंट आहे, म्हणजे नॉर्मल आहे ना सगळं, म्हणजे असंही विचारणाऱ्या महिला असतात. तर इट इज सब्जेक्टिव्ह की प्रत्येक, इट्स नॉट नेसेसरी की एव्हरीबडी विल रिॲक्ट द सेम वे टू द सेम प्रेग्नन्सी किंवा द सेम हॉर्मोन, सेम मेडिसिन. तेही असतं. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्लस त्याच महिलेमधली प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी आहे. सो पहिल्या प्रेग्नन्सीला मला हा त्रास झाला आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीला झालाच नाही, असंही होऊ शकतं. ओके ओके. तर मॅम आता IVFचं जसं तुम्ही म्हटलात की काय काय कपल्स डायरेक्टली म्हणतात की IVF करा, आणि काय काय कपल्स दे इन्फर्टिलिटी, दे गो थ्रू द सायकल्स, आणि मग त्यानंतर आय थिंक इज इट द लास्ट ऑप्शन की IVF असतं का काय? बिकॉज आमच्या युजर्ससाठी, आपल्या व्ह्युअर्ससाठी एकदा सांगाल की IVF हे एक्झॅक्टली काय असतं, कसं होतं, आणि मग आपण या 2 प्रश्नांना आपण ते टॅकल करूया. तर IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो आणि इन व्हिवो. इन व्हिवो म्हणजे व्हॉट हॅपन्स इनसाइड द बॉडी, आणि इन व्हिट्रो इज व्हॉट हॅपन्स आउटसाइड द बॉडी. सो फर्टिलायझेशन म्हणजे काय की एग आणि स्पर्म म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषाचं वीर्य हे एकत्र येऊन बेबी बनणं म्हणजे फर्टिलायझेशन. तर नॉर्मली ही जी प्रोसेस असते ती फॅलोपियन ट्यूब म्हणजे जी नळी असते आपण मगाशी जे बोललो तिथे होते. पण आता काही कारणामुळे काही कपल्समध्ये ते होऊ शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल जर का त्या स्पर्म्सचीच कॅपॅसिटी नसेल वरपर्यंत तिकडे पोहोच जाण्याची, किंवा कधी कधी त्या ट्यूबमध्ये जर का ब्लॉकेज असेल की किती पण आपण स्त्रीबीज तिचं वाढलं किंवा चांगलं झालं तरी ते एकमेकांपर्यंत पोहोचूच शकणार नाहीये. तर अशा केसेसमध्ये मग आपण काय करतो की त्या महिलेच्या बॉडीमधले जे एग्ज असतात ते बाहेर काढतो. तर हे कसे काढले जातात की तिला काही इंजेक्शन्स देऊन आपण ते एग्ज ग्रो करतो. आता ते कसे ग्रो होतात ते आपण सोनोग्राफीमध्ये स्टडी करतो. रोज सोनोग्राफी असते, रोज इंजेक्शन्स असतात. ते हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स असतात. कशासाठी की नॉर्मली जेव्हा आपली पिरियडची सायकल असते तेव्हा एका वेळेला एका सायकलमध्ये एक एग फक्त मॅच्युअर होतं. पण IVF मध्ये आपल्याला एकाहून जास्त एग्स पाहिजे असतात, कारण जितकी जास्त एग्स मिळतात तितकी करेक्ट. सो आपण जितकी जमतील तितकी जास्त एग्स वाढवतो. त्याच्यानंतर एक एग रिट्रीवल प्रोसिजर असते की त्याच्यामध्ये कुठेही शरीरावरती कट नसतो. आपण ट्रान्स वजायनल म्हणजे वजायना थ्रू सोनोग्राफी करतो. त्या सोनोग्राफी प्रोबला एक नीडल असते, लांब एक नीडल असते. अंडर ॲनेस्थीशिया हे केलं जातं, त्यामुळे तिला तो पेन किंवा काही जाणवत नाही. आणि त्याच्यातनं आपण ते सगळे जे फ्लुइड असतं विच कंटेन्स द एग ते शोषून घेतो. त्याच्यानंतर ते आपण एम्ब्रिओलॉजिस्ट कडे देतो लॅबमध्ये. ते त्यातनं जे एग असतं ते व्यवस्थित काढून घेतात, हेल्दी जे काही एग असतात ते काढतात. त्याच्यानंतर ते स्टडी होतं की त्याच्यामध्ये किती चांगले, समजा 10 एग्ज मिळाले असतील, त्यातले मॅच्युअर किती आहेत, चांगल्या क्वालिटीचे किती आहेत. मग पुरुषाचं स्पर्म सीमेन सॅम्पल घेतलं जातं, विच इज व्हेरी इझी कम्पेअर्ड टू व्हॉट वुमन गोज थ्रू, की सिम्पल मॅस्टरबेशननी त्यांना सॅम्पल देता येतं. ते सॅम्पल घेऊन त्याच्यातले आपण बेस्ट पॉसिबल स्पर्म सिलेक्ट करतो. आता IVF आणि ICSI, आता ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, तर दॅट इज बेसिकली अ सब टाईप ऑफ IVF की इन विट्रो फर्टिलायझेशन. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की एक छोटीशी एक त्या स्पर्म्सच्या सॅम्पलमधलं एक हेल्दी स्पर्म मायक्रोस्कोप खाली बघून निवडतो. एक एग घेतो आणि एका बारीक नीडल मायक्रोस्कोप खालीच हे दिसतं, त्याच्यातनं आपण तो स्पर्म जो आहे त्या एगच्या आत इंजेक्ट करतो. की काही कारणामुळे तो स्पर्म स्वतःहून तिथे जाऊन इंजेक्ट होऊ शकत नाहीये किंवा त्या एगला पेनिट्रेट करू शकत नाहीये, तर ते काम आपण करून देतो. आणि मग आपण लॅब कंडिशन्स विच मिमिक व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड द बॉडी, अशा कंडिशन्समध्ये ते एम्ब्रिओज साधारण 3 ते 5 दिवस ग्रो करतो. त्याच्यातले आपण बेस्ट पॉसिबल एम्ब्रिओज, कारण आता प्रत्येक दिवशी त्यातले काही मागे पडत असतील,
की असं असेल पहिल्या दिवशी आपल्याकडे समजा 10 एग्ज असतील, त्यातले दुसऱ्या दिवसापर्यंत समजा 8 पोचले, तिसऱ्या दिवसापर्यंत किती 6 पोचले, तर त्यातले जे बेस्ट पॉसिबल आहेत ते आपण सिलेक्ट करू शकतो. आता त्याच्यामध्ये फ्रीझिंग म्हणजे ऑफकोर्स त्यातले चांगले एम्ब्रिओज असतात ते आपण परत तिच्या गर्भाशयात सोडतो. त्यातले आता एक्स्ट्रा असतील समजा आपल्याकडे 6-7 एम्ब्रिओज बनले, एका वेळेस काय आपण इतके आत सोडणार नाही, तर आपण ते एक्स्ट्रा जे असतात ते आपण फ्रीज करून ठेवू शकतो. सो लिक्विड नायट्रोजन मध्ये ते 0 अंडर सब 0 टेम्परेचर्सला फ्रीज केले जातात. सो त्याचा ॲडव्हान्टेज काय असतो की समजा आता IVF ची ही सक्सेस रेट काही 100% नाही आहे, 40 ते 50% असू शकते, काही केसेसमध्ये कमी, केस टू केस व्हेरी होते. सो इवन इफ इन IVF सक्सेस झाला नाही आणि आपल्याकडे बॅकअप असेल स्टोर्ड एम्ब्रिओजचा, तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून हे सगळं करावं लागत नाही. तेच एम्ब्रिओज आपल्याला गर्भाशयाचं फक्त अस्तर वाढवायचं आणि त्याच्यामध्ये तेच एम्ब्रिओ आत सोडायचं, एवढं सिम्पल प्रोसिजर होऊ शकते. आणि कधी कधी असेही असतात की आता रिसेंटलीच मी 4-5 वर्षांपूर्वी एक IVF केलं होतं, त्यांना राहिली होती प्रेग्नन्सी, आता दे केम फॉर अ सेकंड बेबी बट दे हॅड एम्ब्रिओज विच वर स्टोर्ड तेव्हाचे. तर ॲडव्हान्टेज काय आहे की तेव्हा तिचं एज यंगर होतं. सो आत्ता जर ती आता 35 वर्षाची समजा असेल, 30चे एम्ब्रिओज आणि 35चे एम्ब्रिओज ह्याच्यामध्ये क्वालिटी वाईज जेनेटिक इश्यूज वाईज फरक नक्कीच आहे. सो आत्ताही तिला हेल्दी प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिसेंटली आय थिंक 1-2 वर्षांपूर्वी एक न्यूज आली होती की एक 30-35 वर्षांपूर्वी स्टोअर केलेल्या एम्ब्रिओजनी सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहिली होती. सो बेसिकली हाच आहे की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस इतके आहेत आता की क्रायो प्रिझर्वेशन आपल्याला जे करता येतं की एग्स किंवा एम्ब्रिओज आपल्याला इतके वर्ष स्टोअर करता येतात विच कॅन इवन सरपास यू. आपलं लिव्हिंग एज. एक्झॅक्टली. ओके वाव. मॅम पण आता जसं तुम्ही म्हटलात की हा IVF हा जो प्रोसिजर असतो सुरुवातीचा, जिकडे हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे, तर याच्या बाबतीत असे खूप मिथ्स आहेत की पुढे जाऊन म्हणजे आय डोंट नो इट्स अ मिथ्स ऑर ट्रू, तर म्हणूनच तुम्हाला विचारतोय की त्याच्या पुढे जाऊन म्हणजे द वुमन हू इज गोईंग अंडर IVF तिला पोस्ट मेनोपॉज खूप त्रास होतो आणि पुढे म्हणजे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर हे मिथ्स कितपत खरेत किंवा काय आहे ह्याला, म्हणजे इज देअर एनी अंडरलाईंग बेसिस फॉर दिस? आता खरं बघायला गेलं ना तर इन्फर्टिलिटी का आहे दॅट कुड बी द रिझन की तिला नंतर का त्रास होतोय. कारण कधी कधी इन्फर्टिलिटीचं कारण आता एंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार असतो, त्याच्यामध्ये काय असतं की तिला किंवा फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिसमध्ये काय असतं की जे गर्भाशयाच्या आतलं अस्तर असतं ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, ते गर्भाशय सोडून इतर ठिकाणी वाढायला लागतं. म्हणजे ओव्हरीमध्ये ते समजा त्याचा एखादा डिपॉझिट असेल, आता दर महिन्यात जशी तिची पाळी येते आणि तिचं ते आतलं अस्तर ब्लीड होतं, तसं त्या ओव्हरीमध्ये सुद्धा जे डिपॉझिट झालं असतं तेही ब्लीड होतं. त्यामुळे तिथे सिस्ट बनतात आणि मग त्या सिस्टमुळे तिला त्रास होऊ शकतो. फायब्रॉइड्स असतात, फायब्रॉइड्स म्हणजे बेसिकली युट्रसचे काही ट्युमर्स असतात पण ते नॉन कॅन्सरस असतात. जवळजवळ 30% महिलांना फायब्रॉइड्स असतात. तर ह्या फायब्रॉइड्समुळे तिला मेनोपॉजच्या वेळेला त्रास होतोय असंही असू शकतं. सो इट्स नॉट कम्प्लिटली रिलेटेड टू इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा IVF की हे केल्यामुळे. आता तसं पाहायला गेलं तर IVF ट्रीटमेंट इज आत्ता सध्या जे आपण प्रोटोकॉल्स वापरतो किंवा जितकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड आहे, मॉनिटरिंगचे आपले सगळे जे जितकी क्लोज मॉनिटरिंग आपण करतो पेशंट्सची, तर सिरियस कॉम्प्लिकेशन्स खूप रेअर आहेत. एक म्हणजे नोन कॉम्प्लिकेशन ऑफ IVF आम्ही म्हणतो त्याला OHSS की ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम, की आपण जे एकाच्या ऐवजी 10 एग्स ग्रो करतो तर ऑब्व्हियसली तुमच्या बॉडीमधले हॉर्मोन लेवल 10 पट वाढलेली असणार आहे. सो त्याच्यामुळे जो त्रास होतो दॅट इज एंटायरली अ हॉस्पिटल इंड्युस्ड किंवा ट्रीटमेंट इंड्युस्ड साईड इफेक्ट. तर दॅट इज द मोस्ट कॉमन, जो आता खूप अनकॉमन झाला आहे कारण आपण खूप सेफ प्रोटोकॉल सध्या वापरतो इन ऑल सेंटर्स. तरीही दॅट इज वन ऑफ द नोन कॉम्प्लिकेशन्स ऑर नोन रिस्क्स विच वी कॅन असोसिएट विथ द IVF. बाकीचे आहेत ना दॅट इज ऑल अनेक्डोटल एव्हिडन्स खरं तर. कारण कसं आहे की ह्या सगळ्या रिस्क वेदर इट इज बिकॉज ऑफ IVF और वेदर इट इज बिकॉज ऑफ द अंडरलाईंग कॉज ऑफ इन्फर्टिलिटी, कॅन्सर्सचं आणि IVFची रिस्क नाही आहे खरं तर. ओके. तर मॅम अजून एक म्हणजे मिथ असा होता की जसं तुम्ही म्हटलं, सॉरी मिथच्या ऐवजी ते की काय काय कपल्स डायरेक्टली आधीच म्हणतात IVF किंवा म्हणजे आम्हाला या सायकल्समध्ये जायचं नाही आहे, तर त्याला काय ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे आणि ॲज अ डॉक्टर
व्हॉट डू यू सजेस्ट, की म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की शेवटी ते पेशंटवर आहे की आयदर दे गो टू द सायकल्स ऑर देन डायरेक्टली IVF ऑर वाईस वर्सा. तर हाऊ डू यू लुक ॲट इट? म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स असतात. आता कसं आहे की इफ देर इज अ नोन प्रॉब्लेम दॅट वी कॅन सी, की फॉर एक्झाम्पल जसं स्पर्म्सचं आपण मगाशी म्हणालो, बरोबर आहे, स्पर्मची क्वालिटी किंवा काउंट जे काही आहे खूप चांगली नाही आहे, करेक्ट, तर इन दॅट केस गोईंग थ्रू द नॅचरल प्रोसेस माइट गिव्ह देम अ लेसर सक्सेस रेट. बरोबर. मग इन दॅट केस गोईंग फॉर अन IVF अर्लियर माइट बी अ बेटर ऑप्शन, की तुम्ही लवकर करा IVF, हरकत नाही आहे, त्यांनी तुमचे सक्सेस रेट वाढणार आहे. सो आपण जसं आता स्टेप बाय स्टेप जातो, सिम्पल ट्रीटमेंट ज्या असतात त्या करायला सोप्या असतात, की ज्या बेसिक असतात, की फॉलिक्युलर स्टडी सर्वात सोपी ट्रीटमेंट इन्फर्टिलिटीची काय आहे, की आपण स्त्रीबीज वाढण्यासाठी गोळ्या काही देतो, सोनोग्राफी करतो हे बघायला की ते स्त्रीबीज कसं वाढतंय, ते फुटण्यासाठी आयदर इंजेक्शन देतो किंवा नॅचरल सायकलमध्ये ते फुटू देतो, आणि ज्या दिवशी ते फुटतं ते आपल्याला सोनोग्राफीवर कळतं, मग त्याच दिवशी तुम्ही बरोबर ट्राय करा. म्हणजे कसं की तुमचा जो फर्टाईल पिरियड येतो, आता फर्टाईल पिरियड तुम्हाला ऑन रिट्रोस्पेक्शन कळतो की आता पिरियड आला, की साधारण पिरियडच्या आधी एक 13-14 दिवस आधी तुमचं स्त्रीबीज रिलीज होतं. तर काही महिलांना आता समजा या महिन्यामध्ये मला 1 तारखेला पिरियड आला, पण पुढच्या महिन्यामध्ये कदाचित 4 तारखेला येईल, तर 1 तारीखच मनात धरून जर का त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं, तर जेव्हा तुम्ही ट्राय केलं तेव्हा एक रिलीज झालं नव्हतं, त्याच्या 3 दिवसानंतर झालंय ते. सो हे ऑन रिट्रोस्पेक्शन कळतं आपल्याला. सो दिस इज अ गुड वे, की आपण सोनोग्राफी करून बघतो आणि मग आपण सांगतो की हो बाबा तुम्ही या दिवशी ट्राय करा, म्हणजे चान्सेस वाढतात. पण तरी ह्या पद्धतीच्या ट्रीटमेंटची सक्सेस रेट 8 ते 10% असते. त्याच्या पुढची असते IUI, की ज्याच्यामध्ये आपण इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन म्हणतात, की त्याच्यामध्ये आपण सिमिलर प्रोसेस करतो. स्त्रीबीज एकदा रिलीज झालं की आपण म्हणजे ॲज द डॉक्टर किंवा द मेडिकल टीम ते सीमेन जे असतं ते प्रोसेस करतात आणि ते कॉन्सन्ट्रेट करून आपण ते एक स्टेप पुढे म्हणजे युट्रसच्या आतमध्ये जाऊन फिजिकली सोडतो. बट फर्टिलायझेशन हे त्यांनाच करायला लागतं, की एकदा ते स्पर्म्स तिथे गेले की त्याच्या पुढे ते एकमेकांना मिळणं, ते फर्टिलाइज होणं, इम्प्लांट होणं हे आपल्या हातात नसतं. सो स्लाइटली हायर याचा सक्सेस रेट आहे, की साधारण एक 15 ते 20% असतो, 15 ते 18%, बट इट इज स्टील लो. Again, if you go for IVF is आपण प्रोसिजर बोललोच की मोर इन्व्हेजिव्ह, मोर कॉम्प्लिकेटेड, मोर कॉस्टली ऑल्सो, पण त्याच्यामध्ये सक्सेस रेट साधारण 40-50% विच इज गुड. पण तरीही वन थिंग इज की त्याच्यातही 100% नाही आहे. का? कारण अजूनही आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी नाही. मध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की असे ते बर्दिंग पॉड्स होते काय की त्याच्यामध्ये ऑफकोर्स दॅट इज ऑल हे म्हणजे इट्स नॉट रिअल, फेक की म्हणजे फेक म्हणजे काय की ॲज अ काय म्हणतात फॅन्टसी म्हणून एक व्हिडिओ हे केला होता त्यांनी, की अशी एक म्हणजे लॅब होती ज्याच्यामध्ये खूप असे पॉड्स होते ज्याच्यामध्ये बेबीज ग्रो होत होते. अजून आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आलेली नाहीये. फ्युचरिस्टिक, व्हेरी फ्युचरिस्टिक, की अजून अशी टेक्नॉलॉजी नाहीये की आपण जरी ते एग आणि स्पर्म बाहेर काढतो तरी ते बेबी आपल्याला त्या बाईच्या युट्रस मध्येच ग्रो करावं लागतं. बाहेर ग्रो करून आपल्याला 9 महिन्याचं बाळ अजून तुमच्या हातात देता येत नाही. मला तोच प्रश्न होता की जर एवढं सगळं जर बाहेरच करू शकतोय तर मग ते पूर्ण पैसे भरतात म्हणून आपण परत ते आत इम्प्लांट करतो का काय? नाही, अजून तशी टेक्नॉलॉजीच नाहीये. कदाचित इन द फ्युचर येईलही ती. ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे ह्याचा 100% रिझल्ट का नाहीये, कारण शेवटी हे काही एकदा ते एम्ब्रियोज आपण आत सोडले की ते जाऊन तिथे इम्प्लांट होतील किंवा नाही होतील हे आपल्या हातात नाहीये. ते आपण सपोर्टिव्ह त्याला मेडिसिन्स देऊ शकतो, बाकी सगळी काळजी घेऊ शकतो, पण अल्टिमेटली जे एम्ब्रियो आणि एंडोमेट्रियमचं इंटरॅक्शन आहे ते नॅचरल म्हणजे नेचरवरच आपल्याला सोडायला लागणार आहे, शरीरावरच सोडायला लागणार आहे. त्यामुळे IVF करून सुद्धा 100% सक्सेस रेट नसतो. मॅम मला तुम्ही आठवला असं म्हणतात की IVF-मुळे मोस्टली ट्विन्सच होतात किंवा ट्रिपलेट्स होतात, हे कितपत खरं आहे? खरं असं आहे, कारण सी बेसिकली काय इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट जी असते, जसं मी मगाशी सांगितलं की नॉर्मल सायकलमध्ये आपल्याला नॉर्मली
एका सायकलमध्ये साधारण एक एग रिलीज होतं. कधी कधी रेअरली, आता आपण ऐकलं असेल की कोणाला तरी नॅचरली ट्विन्स राहिले की 2 एग्ज रिलीज झाले, आयदर 2 एग्ज रिलीज झाले जे सेम सायकलमध्ये फर्टिलाइज झाले, किंवा असं असू शकतं की फर्टिलायझेशन म्हणजे तो एम्ब्रिओ बनल्यानंतर त्याचे 2 भाग झाले, जी आयडेंटिकल ट्विन्स आपण ज्याला म्हणतो, की एकदा ते फर्टिलाइज झाले की त्यांचं जेनेटिक मटेरियल सेम आहे, ते तोच एक तोच स्पर्म फर्टिलाइज होतात, पण एकदा फर्टिलाइज झालं की त्याचे 2 भाग होतात आणि त्याचे 2 बेबीज होतात. पण जे नॉन आयडेंटिकल ट्विन्स असतात त्याच्यामध्ये 2 वेगळे वेगळे एग्ज आणि 2 वेगळे वेगळे स्पर्म्स. सो नॉन आयडेंटिकल आयदर एक मुलगा एक मुलगी असू शकतात, किंवा दोन्ही मेल्स दोन्ही फिमेल्स. पण आयडेंटिकल जे असतात ते सेमच असणार आहेत, कारण ते एक एग एक एम्ब्रिओ नंतर डिवाइड झालेलं आहे. सो बेसिकली काय असतं की आपण जेव्हा इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट देतो, कोणतीही, इवन द सिम्पलेस्ट ट्रीटमेंट, मगाशी आपण जे बोललो की जे एग्ज वाढण्यासाठी आपण मेडिसिन्स देतो, तर ह्या एग्जनी सुद्धा कधी कधी ते हायपर स्टिम्युलेट होऊ शकतं. म्हणजे काय की एकाच्या ऐवजी 2 एग्ज रिलीज झाले, 3 एग्ज रिलीज झाले, तिन्हीच्या तिन्ही जर फर्टिलाइज झाले तर ऑब्व्हियसली देर इज अ चान्स की तुम्हाला ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स होतील. सिमिलरली आपण जेव्हा IVF मध्ये एम्ब्रिओज आत सोडतो तेव्हा बऱ्याचदा आपण सिंगल एम्ब्रिओ सोडत नाही, आपण 2 सोडतो, कधी कधी 3 सोडतो. का? कारण एक से भले दो, की चान्सेस तुम्ही वाढवताय त्याचे. तर कधी कधी त्यातले तिन्हीच्या तिन्ही इम्प्लांट होतात, कधी कधी 3 2 होतात, कधी 1 होतो, कधी एकही होत नाही. तर यू नेव्हर नो की किती होणार आहेत, किंवा कधी कधी ते आपण सोडला असतो एक, पण त्याचे 2 भाग होतात. सो असंही होऊ शकतं. सो बेसिकली द चान्सेस, इट इज डेफिनेटली ट्रू, इट इज नॉट अ मिथ की इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये मल्टिपल प्रेग्नन्सी की ट्विन्स ट्रिपलेट्सचे चान्सेस जास्त असतात. ट्रिपलेट्स असतील तर आता देर इज अ वे की आपण त्यातलं एक कमी करू शकतो आफ्टर कन्सिव्हिंग. साधारण एक फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये हे बघितलं जातं, त्यांना थोडं ग्रो होऊ देतात की त्यातले हेल्दी कोणते आहेत, त्यातल्या त्यात जे कमी हेल्दी असेल त्याला आपण नंतर रिड्यूस करू शकतो. का? कारण हे आपल्याला म्हणजे बेसिकली ती जागा जी आहे युट्रस, दॅट इज डिझाईन टू अकोमोडेट वन बेबी. नॉर्मली 2 सुद्धा थोडं की ठीक आहे बाबा की धक्काबुक्की करून पण तिकडे वाढतायत, पण एका 2हून जास्त 3-4 जेव्हा बेबीज तिकडे वाढत असतात तेव्हा ती जागा त्यांना अपुरी पडायला लागते. लवकर डिलिव्हरी, प्रीमॅच्युअर, की अगदी जर तुमची 6व्या-7व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली तर अशी बाळं सर्व्हाइव्ह होणं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असतं. बाकीही खूप रिस्क असतात. सो ही रिस्की प्रेग्नन्सी की जेणेकरून तुम्हाला हातात काहीच येणार नाही आहे शेवटी, त्याच्यापेक्षा तुम्ही वेळेत निर्णय घेऊन त्यातलं एखादं कमी करणं हाही ऑप्शन आपल्याकडे असतो. ट्विन्स आपल्याला बाय लॉ कमी नाही करतायत, पण ट्रिपलेट्स असतील तर त्याचे आपल्याला ट्विन्स करता येतात, अनलेस वन ऑफ द ट्विन्स हॅज सम इश्यूज. राईट. मॅम, आणि आता कारण का काय की चेंजिंग टाइम्स, चेंजिंग मेजर्स, जसं तुम्ही मे बी वेन यू वर डुईंग डॉक्टरी तेव्हा आय डोंट नो IVF होतं नाही होतं, बट पहिलं रिॲक्शन काय होतं तुमचं की वेन यू अंडरस्टूड की हे असं आता हे काय आपण नॉट नॅचरल म्हणू शकतो काइंड ऑफ, की वी आर ट्राईंग इट आउटसाइड, राईट? इट इज आर्टिफिशियल, ART, असिस्टेड रिप्रोडक्शन किंवा आर्टिफिशियल रिप्रोडक्शनच आपण त्याला म्हणतो. असिस्टेड ऍक्च्युअली, पण इट इज नॉट अ नॅचरल प्रोसेस, आपण त्याला असिस्ट करतोय. सो तुमचं काय रिॲक्शन होतं तेव्हा? हाऊ डिड यू लाईक अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट? बिकॉज इट वॉज व्हेरी न्यू ऑब्व्हियसली ॲट दॅट टाइम, पण अजूनही खूप लोकांसाठी ती न्यू आहे. आणि त्याचाच हा अजून एक फॉलोअप क्वेश्चन असा आहे की हाऊ कॉमन इट इज टू गो फॉर IVF नाव इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज? कारण का आता तो असा स्टिग्मा राहिलेला नाही आहे अर्बनायझेशनमध्ये की हां चल बाबा IVF ठीक आहे, ॲटलिस्ट तुम्हाला बाळ झालं, यू आर हॅपी, IVFने झालं किंवा याच्याने झालं, काय फरक पडत नाही. तर हाऊ, बिकॉज हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? बिकॉज अजूनही जी लोक त्यांना असं वाटतं की अरे नाही IVFने झालं तर कसं काय म्हणतील लोक, आणि लोक क्या कहेंगे सिंड्रोम अँड ऑल दॅट. तर ह्याला तुम्ही कसं बघतात म्हणजे या दोन्ही गोष्टींना? सो आय आन्सर द फर्स्ट क्वेश्चन आधी, की बेसिकली ना माझ्यासाठी ते क्रिएशन ऑफ न्यू लाईफ इज ऑलवेज व्हेरी थ्रिलिंग. कारण जेव्हा ते मी बघते की आपण सुरुवातीपासून ते आपण मॉनिटर करत असतो की ते एग जेव्हापासनं वाढतंय किंवा एग ओव्हरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे फॉलिकल्स दिसत आहेत, ते आपण तो डोस कमी जास्त करून वाढवतोय, ते एग्ज आपण बाहेर काढून घेतोय. म्हणजे एग रिट्रिव्हल इज माय पर्सनल फेवरेट प्रोसिजर. की मी कधी तुम्ही रात्रीत मला 3ला उठवून जरी चल आता तू ओव्हम पिकअप कर सांगितलं तरी मी एका पायावर करायला तयार असते. तर कारण इट इज बेसिकली द फॉर्मेशन ऑफ लाईफ. आणि माझ्या दृष्टीने ही इतकी छान किंवा सुंदर गोष्ट आहे ना की मला कधीही त्याच्याबद्दल असं हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे किंवा हे कधीच असं वाटत नाही. उलट
म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन अ पर्सन हू बिलीव्स मोर इन सायन्स, की जरी मी कुकिंग जरी करत असेल किचनमध्ये तरी आय लुक ॲट इट ॲज सायन्स. की तुम्ही साधं उदाहरण झालं की प्रेशर कुकर, की प्रेशर कुकरच्या आम्ही कधीच शिट्ट्या होऊ देत नाही, कारण बेसिकली द प्रिन्सिपल ऑफ द प्रेशर कुकर इज की ते आता आमचं एक मेडिकल इन्स्ट्रुमेंट असतं, इन्स्ट्रुमेंट स्टेरिलाइज करण्यासाठी ऑटोक्लेव्ह म्हणून, की अंडर हाय प्रेशर वॉटर बॉइल्स ॲट अ लोअर टेम्परेचर. ओके. सो इफ यू अलाव द प्रेशर टू बिल्ड अप ॲट वॉटरचा बॉइलिंग पॉईंट कमी होऊन जातो, त्यामुळे तुम्हाला युझिंग लेसर फ्युएल तुम्ही ते कुक करू शकता. युझिंग दिस प्रिन्सिपल माझा भात 5 मिनिटात बनतो. तर आय हॅव ऑलवेज लुक्ड ॲट एव्हरीथिंग फ्रॉम द सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. त्यामुळे मला असं कधी ॲज अ पर्सन वाटलं नाहीये की दिस इज समथिंग ॲबनॉर्मल की IVF. इनफॅक्ट ते लॅबमध्ये इक्सी आमचे एम्ब्रिओलॉजिस्ट आर व्हेरी टॅलेंटेड पीपल. दे आर ऑलवेज इन द लॅब, त्यामुळे ते खूप इन पब्लिक दिसत नाहीत, पण दे आर द पीपल वी ओ आर सक्सेस, द रिअल हिरोज. म्हणजे आमच्या लॅबमध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट जे इक्सीची प्रोसिजर करतात, कदाचित तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर गेलात, माझ्या हायलाईट्समध्ये एक मी इक्सीचा व्हिडिओ शेअर केला. सो यू कॅन सी द एग. त्याच्यामध्ये एगमध्ये आपण एका बारीक निडलनी यू कॅन सी द टायनी स्पर्म जे आत इंजेक्ट करतोय आणि मग ती निडल काढून घेतोय. सो वॉचिंग दॅट प्रोसेस, देन वॉचिंग दोज एम्ब्रिओज ग्रो, दॅट इज समथिंग दॅट आय फाइंड इमेन्स जॉय इन. आणि नंतर ते 9 महिन्यानंतर ते बाळ एकदा हातात आल्यावर ती जी इमोशन असते किंवा दोज टीअर्स ऑफ जॉय, कधी कधी माझेही डोळे ओले होतात त्याच्यामध्ये, कारण आय हॅव सीन द स्ट्रगल सिन्स डे वन. तर म्हणजे दिस इज डेफिनेटली समथिंग दॅट इज सो टचिंग. किंवा आय लव्ह माय जॉब अँड दॅट इज बिकॉज ऑफ दिस, की मेकिंग न्यू लाईफ इज समथिंग दॅट रिअली ब्रिंग्स जॉय टू मी. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. तर दॅट वॉज द फर्स्ट पार्ट. So IVF is quite common, more common than people think. Of course, तो सोसायटल स्टिग्मा अजूनही आहे अनफॉर्च्युनेटली, की देर आर अ फ्यू कपल्स की ज्यांना सांगायचं नसतं कोणाला की आपण IVF करतो, अँड दॅट इज देअर चॉईस. किंवा इवन आता वेन वी यूज डोनर एग्ज ऑर डोनर एम्ब्रिओज, डोनर स्पर्म, तेव्हा दिस रिमेन्स कॉन्फिडेन्शियल. किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही प्रेग्नन्सी तुमची राहिली आहे हे तुम्ही लोकांना सांगा किंवा सांगू नका, दॅट इज युअर चॉईस ॲज अ कपल. तर बेसिकली कसं आहे की IVF करणं इज देर इज नथिंग रॉंग इन इट. ओनली थिंग इज की आता कसं आहे की इफ यू गो स्टेप बाय स्टेप और इफ यू वॉन्ट टू गो फॉर IVF डिरेक्टली, द पर्सेंटेज फॉर एक्झाम्पल इफ यू सी की साधारण जर का द इन्सिडन्स ऑफ इन्फर्टिलिटी इन इंडिया इन द अर्बन सिनॅरिओ 16 to 20% जर आपण पकडला, त्यातले साधारण म्हणजे आउट ऑफ दॅट फिगर साधारण एक 30 to 30% माइट बी गोईंग फॉर IVF इन अर्बन टियर 1 सिटीजमध्ये म्हणतात. आणि टियर 2 आणि टियर 3 मध्ये अनफॉर्च्युनेटली असं होतं की बाय द टाइम दे रीच द सेंटर फॉर IVF बराच उशीर झालेला असतो. किंवा आणि असेही केसेस असतात बरं का, की असं अजिबात नाही आहे की तुम्हाला IVF म्हणजे IVFच लागणार आहे, असं कधीच आपण म्हणत नाही की युअर चान्सेस ऑफ कन्सिव्हिंग नॅचरली आर 0, बट दे आर व्हेरी लो. की माझ्या अशाही पेशंट्स आहेत की, अँड आय वॉज द हॅपीएस्ट की जे झालं तेव्हा की IVF प्लॅन केला होता पण नॅचरली प्रेग्नन्सी राहिली. तसं दॅट इज एक्सलंट की सगळ्यांचंच काम वाचलं एकतर, आणि थिंग्स हॅपन्ड नॅचरली. काय होतं याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर येतो की यू नो की हो बाबा आता IVF होणार आहे आपलं, ठीक आहे बाबा जे काही होईल ते होईल, असं जेव्हा आपण ते सोडून देतो बऱ्याचदा त्याच्यानंतर नॅचरली राहून जाते. बरोबर. आणि IVF सायकल्स म्हणजे असं काय साधारण काय असं असतं की तुम्ही म्हटलं की 1 सायकल 2 सायकल 3 सायकल असं काही असतं त्याच्यामध्ये की रिपीट म्हणजे की एक IVF सपोज फेल झालं मग सेकंड IVF असं काही असतं की जोपर्यंत बाळ होत नाही फॉर एक्झाम्पल, असं काय असतं? पण कसं आहे की अगेन ह्याच्यात आपल्याला बऱ्याच फॅक्टर्स बघायला लागतात. एकतर IVF इन इटसेल्फ इज अ व्हेरी इन्व्हेसिव्ह प्रोसिजर. ते इमोशनली फिजिकली फायनान्शियली टॅक्सिंग होऊन जातं. बरोबर. असं काही हे नाही आपल्याकडे की इतकेच तुम्ही सायकल्स केले पाहिजे, पण इफ इट डज नॉट वर्क आउट सेकंड सायकलच्या आधी तुम्ही बसून हा विचार केला पाहिजे की व्हॉट वेंट रॉंग. करेक्ट. की जर का तुमचे एम्ब्रिओज किंवा एग्ज नीट फॉर्म नाही झाले मग तुम्ही कदाचित औषध चेंज करून बघाल का, किंवा स्पर्म्सची क्वालिटी चांगली नव्हती किंवा स्पर्म्स चांगले मिळाले नाहीत तर मग तुम्ही डोनर स्पर्मचा विचार कराल का, काय इम्प्लांटेशन म्हणजे आतलं अस्तर वाढलं नाही मग त्याच्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट देता येईल का. सो ऑलवेज तो आपण ॲनालिसिस करतो की जर IVF फेल झालं तर हे का झालं असेल, आणि जर झालं तर व्हॉट कॅन वी डू डिफरंटली इन द नेक्स्ट सायकल.
करेक्ट. सो ब्लाइंडली तेच परत करण्यात बसण्यात काही पॉईंट नाही. बरोबर. अगेन देर इज नो अपर लिमिट, इट इज अप टू यू. कारण Okay. शेवटी आता 1 IVF सायकल कॅन कॉस्ट यू एनिवेअर बिटवीन 1.5 लाख ते 3 लाख. ओके. डिपेंड्स ऑन सेंटर टू सेंटर बरोबर, की किती बरोबर. त्याची कॉस्ट असते. बरोबर. पण सगळ्या गोष्टी की आता, आणि बऱ्याच वेळेला आपण ना यातल्या बाकी लॉजिस्टिकल कॉस्टचा विचार नाही करत की आपण 1.5 लाखाचं पॅकेज जे असतं म्हणजे की बेसिकली यू पे दॅट अमाऊंट टू द हॉस्पिटल, Correct. पण यू ऑल्सो हॅव टू थिंक की तिला रोज स्वतःचं काम सोडून सोनोग्राफी करायला हॉस्पिटलला यावं लागतं, तितके तिचे वर्किंग आवर्स ती देतीये, ट्रॅव्हल ती करतीये तेवढा, तिचं इमोशनल जितकं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ह्याची कोणी पैशांमध्ये किंमत मोजत नाही. Absolutely. सो दिस इज ऑल्सो अन ॲडिशनल कॉस्ट विच वी हॅव टू कन्सिडर वाईल asking somebody to go for repeated cycles of IVF, correct. which is why we really need to sit down and think what went wrong. राईट. नाही मॅम, तुम्ही बरोबर म्हटलात. कारण का एक अशी एक केस होती, वन ऑफ माय अक्विंटन्सेस, की त्यांनी IVF वगैरे केलं, नाही झालं, आणि त्यांनी देन देवर लाईक आता आपल्याला काय होणारच नाही, दे गिव्ह अप. ओके. अँड आफ्टर 2-3 months शी बिकेम प्रेग्नेंट नॅचरली, म्हणजे विच वॉज अ मिरॅकल फॉर देम. तर अशाही केसेस होतात म्हणजे भरपूर होतात. सो अ व्हेरी क्लोज पेशंट ऑफ माइन, शी वॉज, आय हॅड सीन हर, मी आधी जेव्हा दुसरीकडे होते, रुबीमध्ये मी आधी होते तेव्हापासून तिची माझी ओळख होती. पण आफ्टर दॅट आय मूव्ड ऑन टू अ न्यू प्लेस, आणि त्याच्यानंतर शी डिड नॉट कम फॉर अ व्हेरी लाँग टाईम. मग नंतर अनेक वर्ष, आय थिंक त्यांच्या लग्नाला 11-12 वर्ष झाली होती. त्याच्यानंतर दे फायनली फाउंड वेअर आय एम. मग आले, मग आम्ही IVF सायकल प्लॅन केली. शी हॅड अ व्हेरी बॅड हिस्ट्री की तिला पूर्वी एका डॉक्टरांनी ना कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जे असतात ते दिल्यानंतर तिला ॲज अ व्हेरी रेअर साईड इफेक्ट ऑफ द पिल्स तिला ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट झाला होता, आणि त्याच्याने तिला पॅरालिसिस एका साईडचा झाला होता. दिस इज अ व्हेरी रेअर कॉम्प्लिकेशन, पण अनफॉर्च्युनेटली शी हॅड दॅट. आणि इन सच अ पेशंट गोईंग थ्रू अन IVF इज अन एक्स्ट्रीमली हाय रिस्क थिंग. कारण हे का होतं की बेसिकली तुमच्या हॉर्मोन्स जे गोळ्या दिल्या जातात ते आर इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ज्या नावाचे जे हॉर्मोन्स असतात ते आहेत. तर त्याच्या तितक्याशा लेवलनी जर का तिला हा कॉम्प्लिकेशन झाला असेल, तर जे आपण आता एग्स बनवण्यासाठी किंवा हे जे हॉर्मोन्स देणार आहोत, किंवा त्यांनी तिच्या बॉडीतले हॉर्मोन्स जे वाढणार आहेत प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, त्यांनी ही रिस्क 10 पटीने वाढणार आहे. बरोबर. सो गोईंग थ्रू अन IVF वॉज अन एक्स्ट्रीमली रिस्की थिंग फॉर हर. बट स्टील सगळा अभ्यास करून तिचे न्यूरोलॉजिस्ट जे होते त्यांच्याशी कन्सल्ट करून आम्ही वी फॉर्म्युलेटेड अ प्लॅन की आपण कसं हे करू शकतो. देन तिने ठरवलं की नाही, आता नेक्स्ट मंथपासून आपल्याला IVF करायचं आहे, तर आता ह्या महिन्यात आम्ही कुठेतरी सुट्टीला जाऊन येतो, कारण आम्हाला नंतर आम्हाला कुठे जाता येणार नाही. आणि मिरॅक्युलसली शी कन्सिव्ड इन दॅट साईड. इट हॅड बीन 11 years की विदाऊट प्रेग्नन्सी तिने अनेक ट्रीटमेंट्स घेतल्या होत्या तोपर्यंत, अनेक वेगळ्या ठिकाणी, आणि शी कन्सिव्ड. सो आणि आय वॉज द हॅपीएस्ट ऑन दॅट डे की हे एवढं सगळं मला जी डोकेदुखी करायला लागणार होती अदरवाईज. ऑफकोर्स शी डिलिव्हर्ड अ हेल्दी बेबी. आय थिंक द बेबी इज अराउंड 3-4 years नाव. शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. तर अँड द एंटायर फॅमिली इज व्हेरी व्हेरी नाईस. तर आय थिंक सायकोलॉजिकल आणि ऑब्व्हियसली चांगले डॉक्टर असणं तुमच्यासारखे हे फार, इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण का काय की त्या पेशंटची जी मनस्थिती असते, त्यांची ती तुम्ही आता जसं म्हणता त्यांची हिस्ट्री असते, ती सगळी अनालाइज करून मग त्यांना बरोबर रेकमेंड करणं आय थिंक इज द नीड ऑफ द आर मोर दॅन द बेबी इज वॉट आय फील राईट नाव. कारण का की येस, बेबी नो बेबी दॅट विल हॅपन, दॅट इज इव्हेंच्युअल थिंग, बट आय थिंक त्यांना ते कंडिशन करणं आत्ता इज मोर नीडेड. म्हणजे सो यू हॅव टू प्ले अ रोल ऑफ अ डॉक्टर अँड अ सायकोलॉजिस्ट ॲज वेल. कधी कधी काय होतं ना, म्हणजे असेही पेशंट आले आहेत की ज्यांना खूप गरीब पेशंट्स की ज्यांनी अख्खं शेत गहाण ठेवून ट्रीटमेंटसाठी पैसे जमवलेत. म्हणजे आय हॅव इवन आस्क्ड देम की तुम्हाला खरंच प्रेग्नन्सी ठेवायची आहे का, तुम्ही फक्त ह्या ट्रीटमेंटचा विचार करताय, त्याच्या पुढच्या प्रेग्नन्सीचा खर्च, डिलिव्हरीचा खर्च आणि मुलाचा खर्च, बरोबर, याचा तुम्ही विचार केलाय का. आणि म्हणजे आयडियली दो वी आर नॉट सपोज टू रिफ्यूज एनी पेशंट, इन दॅट सिनॅरिओ आय रिअली हॅव टू थिंक ॲज अ ह्युमन बिईंग की मी हे करीन का यांच्यासाठी, किंवा आय हॅव टू गिव्ह देम नेगेटिव्ह काउन्सिलिंग इन दॅट सिनॅरिओ की तुम्ही
इतका नका त्या मुलाच्या मागे अट्टाहास करू जेव्हा तुमची स्वतःची परिस्थिती अशी आहे का. आता याच्यात हाही भाग झाला की मी त्यांना नाही म्हटलं ते दुसरीकडे कुठेतरी जातील आणि त्यांना जे करायचं ते करतील, पण ॲज अ ह्युमन बिंग मला ते पटलं पाहिजे की एक्झॅक्टली, कारण का ते म्हणजे खरंच, आणि त्याच्यानंतर काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते पण आपल्याला माहिती नसतात. ॲब्सल्युटली. नाही, आय थिंक यू आर अ सायकोलॉजिस्ट ॲज वेल टू युअर पेशंट्स, बट आय थिंक इट्स इज अ गुड थिंग, विच इज अ व्हेरी व्हेरी गुड थिंग. तर मॅम, आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे एग फ्रीजिंगचा, तर या बाबतीत जरा आमच्या व्ह्युअर्सना सांगाल की काय असतं एग फ्रीजिंग आणि हाऊ कॅन इट हेल्प टू द वुमन अँड द कपल्स हू आर कमिंग टू यू. ओके. जसं वय वाढतं तसं त्या आपल्या एग्सची संख्या आणि क्वालिटी हे दोन्ही कमी होत जातात. बरोबर. सो बऱ्याच म्हणजे सध्याच्या काळामध्ये इट इज क्वाईट फेअर की आपल्याला, कारण बेसिक एज्युकेशन आपलं होणं, आपल्याला जॉब मिळणं किंवा मूल हे लाईफ टाईम कमिटमेंट आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग दॅट ऑन ॲट अ व्हेरी यंग एज माईट नॉट बी द बेस्ट थिंग दॅट यू चूज फॉर युअरसेल्फ. सो ही कम्प्लिटली इंडिव्हिज्युअल चॉईस आहे की, बट अनफॉर्च्युनेटली ते एकीकडे बायोलॉजिकल क्लॉक पण आहे की यू हॅव टू वे बोथ, की आता बायोलॉजिकल क्लॉक टिकिंग आहे पण ॲट द एज ऑफ 30, 32, 35 वॉट एव्हर ॲम आय स्टील रेडी, की का मला अजून काही वर्ष हवी आहे त्याच्यामध्ये. दॅट इज वन ॲस्पेक्ट. अनदर ॲस्पेक्ट ही पण आहे की काही महिलांना कॅन्सर्स काही बाबतीत जेव्हा होतात तर किमोथेरपी आणि रेडिएशन जे असतं त्याचं म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट्स असतात, तर त्याच्यामध्ये कधी कधी हे जे मेडिसिन्स किंवा रेडिएशन असतं दे अफेक्ट द रॅपिडली ग्रोईंग सेल्स. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की केस गळतात. तर रॅपिडली ग्रोईंग सेल्स म्हणजे काय, ओव्हरीज आणि टेस्टीज सुद्धा, की ज्याच्यामध्ये एग्ज आणि स्पर्म्स ग्रो होतात, याच्यातही रॅपिडली ग्रोईंग सेल्स आहेत. तर याच्यामध्ये फर्टिलिटी हॅम्पर होते. सो ह्या ट्रीटमेंट जर कधी कोणी ज्यांना लागत असतील, काही कॅन्सर्स ज्यांना झालेले असतील, काही मुलींना कमी ॲट अ व्हेरी यंग एज, सो इवन त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे की त्यावेळेला ना अनफॉर्च्युनेटली कोणी हा विचार करत नाही, कारण तेव्हा तो कॅन्सर झालाय आणि त्याची ट्रीटमेंट करणं हेही तितकंच महत्त्वाचं किंवा ते जास्त महत्त्व त्याला मिळतं की आधी मी जगते की नाही हे बघते, मुलाचं पुढचं बघू, की अजून काही आमचं ठरलंही नाही आहे असं. किंवा इवन फॉर मेन की स्पर्म फ्रीजिंग याही गोष्टीचा कोणी इतका विचार करत नाही. पण फॉर्च्युनेटली आता ऑल द ऑन्कोलॉजिस्ट किंवा ज्यांच्याकडे हे केसेस येतात दे सेंड द पेशंट टू अ फर्टिलिटी स्पेशलिस्ट की हे आमची ट्रीटमेंट प्लॅन्ड आहे, तर व्हॉट वुड यू सजेस्ट ह्याच्यामध्ये. तर दॅट इज अन ऑप्शन विच पीपल नीड टू बी अवेअर ऑफ. कॅन्सर आणि ऑफकोर्स की because of whatever education, career, or some women are not just sure ki whether you want children or not. Correct. You might not have found the right partner. Right. So असं पण असू शकतं आणि there is no point की उगाच तुम्ही just for the sake of it तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन कराल वगैरे, ह्याच्यामध्ये पॉईंट नाही आहे. सो कधी कधी लग्न उशिरा होतात की जरीही यू हॅव अ पार्टनर पण तरी तुम्हाला इतक्यात लग्न करायचं नसतं किंवा लग्न झालेलं असतं, लगेच प्रेग्नन्सी ठेवायची नसते, अनेक कारणं असतात. तर नोईंग दॅट द एग नंबर अँड क्वालिटी ही डिक्लाईन होऊ शकते, तर अशा मुलींसाठी हा ऑप्शन असतो की आपण आपले एग्स फ्रीज करून ठेवू शकतो. की जसं आपण मगाशी बोललो की आपण एम्ब्रिओ फ्रीज करतो की ते आपण 35 वर्षांनंतरही एम्ब्रिओज आपल्याला मिळाले होते, तर तसं एग्स जे असतात तर हे सिमिलर प्रोसेस असते की IVF मध्ये आपण जसे एग्स वाढवायला इंजेक्शन्स वगैरे देतो तसेच ते आपण काढून घेतो, तसे ते आपण एग्स काढून फ्रीज करू शकतो. त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की आपण समजा वयाच्या 27-28 वर्षी आपण जर एग्स फ्रीज केले तर आपण जेव्हा केव्हा ठरवू, आपण जरी 35-36 वर्षांच्या झाल्यावर जर का ठरवलं की आता ते एग्ज आपल्याला वापरायचे, एक तर वापरायचे की नाही तोही पुढचा प्रश्न झाला, पण आपण जसे बँकेत फॉर फ्युचर रिटर्न्स जे काही साठवून ठेवतो तशी ही गोष्ट झाली. त्यातनं ते एग्स पुन्हा आपल्याला काढता येतात 35-36 जेव्हा केव्हा ती ठरवेल की हो बाबा आता मला प्रेग्नन्सी प्लॅन करायची. नॅचरली राहून गेली तिला प्रेग्नन्सी, नो प्रॉब्लेम. पण बाय चान्स असं झालं की तोपर्यंत, आणि प्रीमॅच्युअर मेनोपॉज सुद्धा हा एक आत्ता व्हेरी इम्पेंडिंग कन्सर्न आहे. इवन 20ल्या-30ल्या मुली ही मेनोपॉज घेऊन येतात सध्या, म्हणजे विथ ऑल द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, जेनेटिक फॅक्टर्स, खूप कारणं असू शकतात. सो फॉर देम ऑल्सो दिस माइट बी अ गुड ऑप्शन की यू नेव्हर नो की आपला मेनोपॉज कधी येणार आहे.
बरोबर. युजली आपण बघतो की साधारण आईचा मेनोपॉज कधी आला त्याच्यात साधारण एक काही वर्ष मागे पुढे मुलीचा मेनोपॉज येतो. पण कधी कधी हल्ली असं दिसून येतंय की खूप लवकर पण मेनोपॉज येतो. ओके. सो इन दॅट केस किंवा ओव्हेरियन रिझर्व्ह एक AMH म्हणून टेस्ट आहे मध्ये खूप त्याचं पण हे चालू होतं पॉप्युलॅरिटी की फर्टिलिटी टेस्ट वगैरे. तर बेसिकली की दॅट इज जस्ट अ ब्लड टेस्ट ज्यांनी आपल्याला ओव्हेरियन रिझर्व्ह आपला किती आहे तो कळू शकतो. तर ते AMH जर का कमी असेल म्हणजे याचा अर्थ काय की तुमचे एग्ज लवकर संपतील किंवा तुम्हाला लवकर मेनोपॉज येण्याची शक्यता आहे. तर इन दॅट केस यू कॅन ऑप्ट फॉर एग फ्रीजिंग. तर ते एग्ज आपण इन द लॅब लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करून ठेवू शकतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही ठरवाल की हो बाबा आता मला पार्टनर मिळाला आहे किंवा प्रेग्नन्सी मला प्लॅन करायची आहे तेव्हा ते एग्स काढून आपण त्याचं बेबी बनवून एम्ब्रिओ बनवून युट्रसमध्ये ते परत सोडू शकतो. ते पण असं म्हणजे ते इम्प्लांटच केलं जातं ना म्हणजे इट्स IVF ओनली. करेक्ट. हां मला वाटलं की एक यू प्लांटेड बॅक अँड नॅचरल असं कन्सिव्ह नाही होऊ शकत. तो इट्स IVF ओनली. ओके. तर मॅम टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस कसे झालेले आहेत एग फ्रीजिंगला म्हणजे पूर्वीच्या एक 10-20-25 वर्षापूर्वी आणि आत्ता? बिकॉज इफ एनी ऑफ द व्ह्यूअर्स दे आर कन्सिडरिंग टू डू दिस तर मग याची काय प्रोसेस असते? इज इट सिमिलर टू द वन ऑफ IVF? क्वाईट सिमिलर. आता फक्त फरक त्याच्यात काय आहे की आपण IVF मध्ये एम्ब्रिओज बनवतो. एम्ब्रिओज म्हणजे काय की आपण स्पर्म आणि एगला एकत्र आणतो, त्याचं बेबी बनवतो आणि त्यातले जे बेस्ट पॉसिबल बेबीज असतात ते आपण फ्रीज करतो. ह्याच्यामध्ये एग फ्रीजिंगमध्ये आपल्याकडे तो स्पर्म नसतो आत्ता. म्हणजे इन केस मॅरिड कपल असेल आणि त्यांना फ्रीज करायचं असेल तर ऑफकोर्स फ्रीजिंग द एम्ब्रिओ मेक्स मोर सेन्स रादर दॅन एग फ्रीजिंग. कारण रिट्रीवल रेट की आपण जेव्हा परत ते थॉ करून घेतो तेव्हा एग्ज रिट्रीव्ह करण्याची आणि एम्ब्रिओ रिट्रीव्ह करण्यामध्ये एम्ब्रिओची बेटर रेट ऑफ रिट्रीव्हल आहे. सो 95% ऑफ फ्रोझन एम्ब्रिओज आपल्याला त्याच स्थितीमध्ये परत मिळतात. साधारण 80 to 90% ऑफ फ्रोझन एग्ज आपल्याला त्या स्टेटमध्ये मिळतात परत. सो द रेट म्हणजे द सक्सेस रेट वाईज एम्ब्रिओ फ्रीजिंग हॅज अ बेटर सक्सेस रेट. पण याचा अर्थ हा नाही. कारण कसं आहे की एक उदाहरण अजून एक मी नेहमी देते की आपण समजा आता बाजारामध्ये भाजी घ्यायला गेलो, टोमॅटो घ्यायचे असतील, आपल्याला अर्धा किलो टोमॅटो पाहिजे, भाजीवाल्याकडे 10 किलो टोमॅटो आहेत, तर आपल्याला त्यातले निवडून घेता येतात आपल्याला जे हवेत ते. पण त्याच्याकडे अर्धाच किलो टोमॅटो असतील तर जे काही सडके असतील खराब असतील आपल्याला घ्यावेच लागतील. सो म्हणून आपण एग फ्रीजिंग जर का ॲट अ यंगर एज केलं तर आपल्याकडे 10 किलो टोमॅटो असणार आहेत तेव्हा त्यातली आपल्याला बेस्ट पॉसिबल एग्स चूज करून फ्रीज करणं हे पॉसिबल आहे. जितकं लेट आपण हे प्लॅन करतो IVF किंवा एग फ्रीजिंग तितका आपला चॉईस कमी होतो. सो द रिट्रीवल रेट की आपल्याला किती एग्ज मिळतील त्यातले किती चांगले असतील हेल्दी असतील हेही त्याचे सक्सेस रेट तितकाच विथ इन्क्रीजिंग एज कमी होत जातो. ओके. पण मॅम याचा अवेअरनेस किती आहे म्हणजे इन विमेन का? कारण का आय डोंट नो ॲट वॉट पॉईंट ऑफ टाईम लाईक फॉर एक्झाम्पल करियर इज गोईंग ऑन, everything is going on around you. But how does one think about this? आणि how does one come into a decision की नाही आता मला एग्स फ्रीज करायचे फॉर एक्झाम्पल असं हे म्हणजे कधी घडतं हे साधारण एका वुमनच्या लाईफमध्ये किंवा असं मला म्हणायचं आहे? अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते ना खूप उशिरा घडतंय अजूनही. 35 नंतरच घडतं. 35 ते 40 वयोगटापर्यंत जर का लग्न झालं नसेल तर ह्या महिला येतात. पण अनफॉर्च्युनेटली सिनॅरिओ असा आहे त्यामुळे ह्याचा अवेअरनेस थोडा लवकर होणं हे गरजेचं आहे. कारण जसं मी म्हटलं की जितकं तुम्ही लवकर एग फ्रीज कराल. पण बऱ्याचदा काय असतं ना की सध्याचा लग्न करण्याचंच ॲव्हरेज एज हे 30च्या पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आपण ठीक आहे बाबा 20शीत आपण हा विचारही करत नाही की ठीक आहे काही वर्षांनी होईल लग्न तेव्हा बघू. पण बाय द टाइम जर का 35 झालो आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना लग्न होऊन मुलं होतात तेव्हा आपण हा विचार करायला लागतो की अरे अजून आपलं काहीच कुठे नाही तर आपण मग याचा विचार केला पाहिजे का. तर ॲपल आणि फेसबुकनी अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्या सगळ्या विमेन एम्प्लॉईजला एग फ्रीजिंगचा ऑप्शन अंडर इन्शुरन्स कव्हर दिला होता. सो बाहेरच्या देशांमध्ये हे खूप प्रिव्हलंट आहे जितकं आपल्याकडे ते अवेअरनेस आता येणं गरजेचं आहे. अर्बन पॉप्युलेशनमध्ये लवकर येत आहे किंवा बऱ्याच महिला ज्या गायनेकोलॉजिस्टकडे येतात बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन त्यांच्याशी कधी कधी आम्हीच हा विषय बोलतो किंवा त्यांनी कुठेतरी वाचलं असतं सोशल मीडियामधनं वगैरे कुठून तरी त्यांना ते ऐकण्यात आलं असतं त्यामुळे त्याही विचारतात. पण कसं आहे की नाही म्हटलं तरी आता हा एक खर्च झाला. इट्स अन इन्व्हेस्टमेंट ऑफ कोर्स. पण
ती प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला जर 1.5-2 लाख रुपये जाणार असतील, प्लस त्याचे फ्रीजिंग चार्जेस असतात जे इयरली असतात. ओके, द नंबर ऑफ इयर्स यू आर फ्रीजिंग इट, यू हॅव टू पे यू फॉर हॅव टू पे फॉर इट, कारण ऑब्व्हियसली द बँक इज कीपिंग इट फॉर यू. तर त्यांना ते जे काही स्टोरेजचे मटेरियल लागणारे, लिक्विड नायट्रोजन असतं, त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे, यू हॅव टू पे फॉर दॅट. तर ते तुम्हाला दरवर्षी, म्हणजे जसं आपण हेल्थ इन्शुरन्स भरतो तसं तुम्हाला ते भरत राहावं लागणार आहे. तुम्हाला लागेल की नाही हे तुम्हाला माहिती नाही आहे, किंवा तुम्ही वेदर यू विल ऑप्ट फॉर इट ऑर नॉट याचा तुम्ही विचार केलेला नसतो अजून. सो इतक्या लवकर ती समज येणं किंवा त्याच्याबद्दल आपण सिरियसली विचार केला नाही जात इतका अजून. मॅम, अजून एक क्वेश्चन आहे, म्हणजे जस्ट आउट ऑफ द ब्लू, वेन यू सी ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेसेस गेटिंग प्रेग्नंट ॲट अ व्हेरी म्हणजे आउट ऑफ द बॉडी क्लॉक एज ऑर यु नो अनसर्ट, तुम्हाला एकदम कळतं अरे हा हे प्रेग्नंट झाले, तर तुमच्या मते हे सगळ्यात जास्त नॅचरल असतात का IVF असतात का काय? हाऊ डू दे डू इट? बिकॉज यू सी जस्ट you wake up, Kareena Kapoor is like, pregnant again, for example. Actually, see, because just out of curiosity, this is ultimately प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते ती. सो आणि वी हॅव टू रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी जे काही आहे ते. आणि इट्स नॉट जस्ट ॲक्टर्स अँड ॲक्ट्रेसेस, इवन नॅचरली सुद्धा देर आर कपल्स किंवा देर आर सो मेनी पेशंट्स आय सी की मुलं त्यांची 13-14 वर्षाची, 15 वर्षाची मुलं असतात, किंवा इवन ॲडल्ट चिल्ड्रन दे हॅव. बरोबर. आणि ॲट दॅट एज की मे बी 45-47 वर्षात तुम्ही विचारही केला नसेल की आपण प्रेग्नंट असू, पण यू गेट प्रेग्नंट. ओके. सो देर आर पीपल नॅचरली सुद्धा जे हु आर नॉट सेलिब्रिटीज, पण हे होऊ शकतं. आणि ऑफकोर्स देर आर ऑल्सो पीपल हु वॉन्ट टू गेट प्रेग्नंट ॲट दॅट एज, आणि त्यांना आपण मदत करू शकतो आयदर थ्रू IVF ऑर थ्रू अदर फर्टिलिटी, आणि डोनर एग अँड स्पर्म ऑल्सो. की एकदा मेनोपॉज येऊन गेला तुमचा की आता जे ART बिल मी मगाशी बोलत होते की ते आता लॉज जे आहेत त्याच्यामध्ये मोर दॅन अबव 50 years ऑफ एज वी आर नॉट अलाउड टू ट्रीट अ वुमन फॉर इन्फर्टिलिटी. ओके. आणि लेस दॅन 21 years ऑफ एज. ओके. त्यामुळे आधी जे होते ना 70 वर्षाच्या बाईला ट्विन्स आले वगैरे, दिस इज ॲब्सोल्युटली नॉट नीडेड. आणि हे करण्याची म्हणजे पब्लिसिटी गिमिक आहेत हे सगळे, विच इज एथिकली स्पीकिंग दॅट इज नॉट अ व्हेरी राईट थिंग टू डू. कारण म्हणजे ती बाळं कदाचित 4-5 वर्षाची होईपर्यंत त्यांची आईही नसेल या जगामध्ये. तर या दृष्टीने विचार करता इतक्या उशिरा थ्रू ट्रीटमेंट कोणतीही असो, IVF असो, डोनर एग असो, जे काही असेल, तरीही वी कॅन नॉट ऑप्ट फॉर प्रेग्नन्सी अबव द एज ऑफ 50 years. ओके. ओके. आय थिंक दॅट्स गुड. कारण का की हे आहेच म्हणजे इन बघायला गेलं तर जनरली सिनारिओच तसा आहे की 50 वर्षी जर बाळ झालं तर देन बाय द टाइम इज 20 you might be 70 or 75 and you might not even be there. You might not even be there. मॅम, नेक्स्ट माझा प्रश्न असा की एवढं रॅपिडली इव्हॉल्विंग हे फील्ड आहे आज IVF, जसं तुम्ही म्हटलं, एक फ्रीजिंग म्हटलं, ऑल हे सगळं, तर हे इतके challenges in the field. So how do you deal with this, with the new technology coming, with patients on the side? मग तुम्ही याच्याबद्दल तुमचं असा प्रॉपर हे असं स्वतःला कसं शांत ठेवतात की हाऊ डू यू कोप अप विथ ऑल दिस थिंग्स विथ द चॅलेंजेस ऑफ पेशंट्स ऑल्सो? So basically having a good support system is what matters. On a personal level, ki my husband, I have 3 dogs who are a big stress buster, and having a good family and basically a good team. की मी माझ्या बरोबर काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत, सो दे आर अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. आय नो की आय हॅव देम टू फॉल बॅक ऑन काहीही झालं तरी. दॅट इज ऑन अ पर्सनल लेवल. ऑन अ प्रोफेशनल लेवल it is needed that you should be updated about the upcoming technology. Correct. So I was a member of Pune Obstetrics and Gynecological Society च्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी गेल्या वर्षी होते. कॉन्फरन्सेस असतात डॉक्टर्सचे बरेच की ज्याच्यात न्यू टेक्नॉलॉजीबद्दल आपल्याला माहिती दिली जाते किंवा आपण सतत वाचत राहावं लागतं ते. सो आमचा अभ्यास कधी संपत नसतो अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली. इट गिव्स अस अ चान्स टू लर्न टिल वी आर व्हेरी ओल्ड ऑर यू कॅन नेव्हर स्टॉप लर्निंग. तर ऑन अ प्रोफेशनल लेवल आय हॅव माय सिनियर्स किंवा खूप लोक असतात, यू डिस्कस केसेस, तुम्हाला नवीन गोष्टी कळतात. सो वी नीड टू कीप अब्रेस्ट ऑफ वॉट इज हॅपनिंग अराउंड अस. राईट. आणि मॅम, जसं आपण म्हटलं की एज्युकेटिंग द पेशंट्स जे तुमचे येतात त्यांना हा सगळ्यात मोठा एक की फॅक्टर आहे.
तर मग तुमचं पहिलं सेशन हे काउन्सिलिंग असतं आणि मग देन यू नो गो फॉर द प्रोसिजर्स का काय कसं असतं हे? दोन्ही सेम म्हणजे साईड बाय साईड असतं की पहिल्यांदा जेव्हा पेशंट येतात ना तेव्हा त्यांची खूप डिटेलमध्ये सगळी हिस्ट्री घेतली जाते. बरोबर. तर त्यामुळे मी म्हणून आय डिस्करेज पेशंट्स की तुम्ही फोनवर माझ्याशी बोलू नका, तुम्ही फेस टू फेस या. की आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात ज्या पेशंटला बघून म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की इवन बॉडी लँग्वेज, राईट, वॉट, किंवा आता समजा कोणी म्हणतंय मला दुखतंय तर ते कुठे दुखतंय, कुठे हात लावल्यावर तो पेशंट कसा रिॲक्ट करतोय, ह्याही गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण पटकन सटल साईन्स ज्या आपण पिकअप करतो. त्याच्यानंतर सो हा पहिला जो व्हिजिटचा सेशन असतो दॅट इज कम्पॅरेटिव्हली लॉंगर, कारण त्याच्यामध्ये आय नीड टू अंडरस्टँड अ लॉट ऑफ थिंग्स की त्यांचे ॲज अ कपल डायनामिक्स काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आय नीड टू सजेस्ट द ट्रीटमेंट. अनेकदा असं असतं की काही ट्रीटमेंटची गरज नसते की ॲज सच की तुम्ही जस्ट दे नीड टू नो विच आर द डेज दॅट दे नीड टू ट्राय गेटिंग प्रेग्नंट इन, असंच असतं. आणि आपल्या आपण मग राहून जाते किंवा जस्ट एक बॅक ऑफ द माइंड की काही आपण टेस्ट करायला पाहिजेत का, प्री कन्सेप्शनल किंवा प्री मरायटल. तर हे केल्यानंतर जस्ट हॅव्हिंग दॅट ट्रस्ट की नो आय हॅव अ डॉक्टर हू हॅज टोल्ड मी आम्ही जे करतोय ते दॅट इज ऑन द राईट ट्रॅक, तेवढंच बास होतं. कधी कधी पहिल्यांदा बघूनच कळतं की नाही बाबा यांना IVF लागणार आहे किंवा कदाचित IVF नेही अवघड वाटतं ह्यांचं होणं. सो असेही केसेस असतात. सो देर आर बोथ एंड्स ऑफ द स्पेक्ट्रम. पण येस, काउन्सिलिंग फॉर्म्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. आणि दॅट इज बेसिकली हाऊ वी नीड टू पुट पेशंट्स ॲट इज. कारण शेवटी ते आपल्याकडे खूप ट्रस्ट, द पेशंट इज द मोस्ट व्हल्नरेबल जेव्हा ते डॉक्टरकडे जातात की. आणि म्हणून इट इज ऑलवेज सेड की तुम्ही डॉक्टरशी आणि वकिलाशी कधी खोटं बोलू नका. जे काही असेल ते सरळ सांगून टाका. वी आर नॉट हिअर टू जज. आम्ही बेसिकली अनलेस वी नो दॅट हिस्ट्री आम्हाला पुढचं तुम्हाला तितक्या इफेक्टिव्हली सांगता येणार नाही. करेक्ट मॅम. लास्ट क्वेश्चन ते आमचा की सिन्स AI इज कमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एवढं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स होत आहेत, व्हॉट डू यू सी द फ्युचर ऑफ रिप्रोडक्शन? काय वाटतं तुम्हाला? काय जसं आपण मगाशी बोललो की बॉडीच्या बाहेर पण बेबी वाढू शकतं, तर व्हॉट डू यू सी म्हणजे विथ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इव्हॉल्विंग ॲट दिस रेट? हो, तसं झालं तर दॅट विल बी ॲब्सोल्यूट मिरेक्युलस. कारण कसं आहे की शेवटी काही गोष्टी असतात की ज्याच्यासाठी आपल्याला बॉडीवरती अवलंबून राहावं लागतं. बरोबर. तर ते जर आपण इफ यू आर एबल टू कम्प्लिटली कट दॅट आउट, बट देन ऑफकोर्स वी आर टेकिंग आउट द ह्युमन टच फ्रॉम इट. की वी आर नॉट रोबोट्स. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वी हॅव टू शेवटी ती प्रेग्नन्सी एक्सपिरियन्स करणं किंवा the feeling of being a mother for a woman, that is also something that is very precious. आणि हे आपण तिच्याकडनं काढून नाही घेऊ शकत आहे. टेक्नॉलॉजी आता अशी ॲडव्हान्स होती आहे की नॉन इन्व्हेसिव्ह टेस्टिंग खूप अवेलेबल झालं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेनेटिक इश्यूज जर का असतील काही, आता IVF मध्ये देर इज समथिंग विच वी कॉल PGD किंवा PGS, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस. की समजा एखादा कपल असेल ज्यांना काही जेनेटिक इश्यूज असतील, की समजा एखादं जीन असेल त्या नवरा बायकोपैकी कोणामध्येही की जे ॲबनॉर्मल आहे आणि यू डू नॉट वॉन्ट टू पास इट ऑन टू द चाइल्ड, किंवा काही रिकरंट मिसकॅरेजेस झालेत की 3-4 वेळा पूर्वी मिसकॅरेज झालेत त्यांचे आणि त्यांना आता जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी हवी आहे तर ते हेल्दी एम्ब्रिओ आपल्याला हवा आहे. तर देर इज अ टेक्नॉलॉजी इन विच जेव्हा आपण IVF करतो आणि ते एम्ब्रिओज आपण वाढवतो ना, त्याच्यातला एखादा सेल आपण काढू शकतो जो टेस्टिंगला पाठवतो. त्या एका सेलवरती टेस्टिंग होतं की हे जेनेटिकली नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे, आणि तो एम्ब्रिओ आपण आतमध्ये म्हणजे जो नॉर्मल असेल तो आपण सिलेक्ट करून प्रेग्नन्सीसाठी IVF मध्ये आत इम्प्लांट करतो. आता त्याच्यामध्ये नॉन इन्व्हेसिव्ह टेस्टिंग सुद्धा अवेलेबल झालं आहे. त्याचं आत्ताच्या प्रेझेंट जे अवेलेबल आहेत त्याच्यामधलं इतकी सेन्सिटिव्हिटी नाही आहे की 100% त्याचा डायग्नॉस्टिक एफिकसी नाही आहे. पण आय एम लुकिंग फॉरवर्ड की ह्याची अजून, कारण आता NIPT म्हणजे इवन प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देर आर सर्टन जेनेटिक इश्यूज दॅट कॅन बी डायग्नोस्ड बाय रनिंग टेस्ट ऑन द मदर अँड नॉट द बेबी. नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग असतं. तर तसे एम्ब्रिओजवरती जर का करता आले विथ द ॲडव्हेंट ऑफ AI आणि विथ द ॲडव्हेंट ऑफ ऑल द न्यू टेक्नॉलॉजी, तर दॅट वुड रिअली बी समथिंग दॅट वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू ॲज डॉक्टर्स. की जे काही आता मगाशी आपण मिसकॅरेजेसबद्दल बोललो की जर तुम्ही मिसकॅरेजची रेट कम्प्लिटली जर का कट डाऊन करू शकणार असता जे ह्या कारणामुळे होणारी, तर दॅट इज समथिंग दॅट वी डेफिनेटली लुक फॉरवर्ड फॉर. ॲब्सोल्युटली. मॅम, आय थिंक वी हॅड अ वंडरफुल कॉन्व्हर्सेशन. खूप छान बोललो आपण.
आय थिंक आमच्या व्ह्युअर्सनाही या तिन्ही कन्सेप्ट्स खूप चांगल्याप्रमाणे कळल्या आहेत. इन्फर्टिलिटी, IVF आणि एग फ्रीजिंग. थँक्यू सो मच, तुम्ही काय बोलतायवर आलात आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी इतकं छान आणि स्पष्टपणे हे मांडलं आहे की त्यांना हे सगळं म्हणजे आता अवेअरनेस वाढायलाच हा बेसिकली आपला एक ध्यास आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील प्लीज आम्हाला कमेंट करा आणि वी विल ट्राय टू गेट मानसी मॅम आन्सर्ड मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. पण नसेल तर तुम्ही डेफिनेटली मॅमना कॉन्टॅक्ट करू शकतात इफ यू आर फेसिंग एनी ऑफ दिस प्रॉब्लेम्स और तुम्हाला जास्त माहिती याच्या बाबतीत हवी असेल तर. मॅम थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन काय बोलताय. आणि आम्ही आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला वी विश यू ऑल द मोर सक्सेस फॉर युअर पेशन्स अँड ऑल द मोर पॉवर. तुम्ही जो तुमचा हा ध्यास आहे, जो तुमचा हा मेडिकल प्रॅक्टिस आहे, मे यू नो गेट मोर एक्सपिरियन्स इन फॉर्मिंग न्यू लाईव्स. आणि ज्या लोकांचा जो पेशंट्स आहेत त्यांचा जो त्यांचा हा काय म्हणतो त्याला टर्मोइलमध्ये जातात किंवा त्रास आहे तो वी फील की तो कमी हो या सगळ्या गोष्टींनी. आणि लेट देम हॅव बेबीज अँड लेट द वर्ल्ड ग्रो इवन मोर बेटर अँड मोर पॉझिटिव्ह वे. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं आज इथे येऊन आणि गप्पा मारून. आणि दिस इज डेफिनेटली अ टॉपिक दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि थँक्यू सो मच फॉर ॲड्रेसिंग इट टुडे. आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम.